नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकच्या चावडीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये गेल्या 10-15 वर्षांमध्ये विरोधी पक्ष कमालीचा कमजोर झाल्याची स्थिती आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळं सरकारवरती जो चेक अँड बॅलन्स हवा आहे तो चेक अँड बॅलन्स कमी होतोय का काय असा प्रश्न विचारला जातो. पण या सगळ्या काळामध्ये त्याची उणीव जी भरून काढलेली आहे ती सामाजिक कार्यकर्त्यांनी, RTI ॲक्टिव्हिस्टनी भरून काढलेली आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता सत्तेच्या समोर उभं राहण्याची ताकद किंवा हिंमत त्यांनी दाखवली. कुठल्याही परिणामांना सामोरं जाण्याची तयारी त्यांनी केली आणि त्यामुळं महाराष्ट्रात नव्हे तर देशभरामध्ये अनेक मोठमोठी प्रकरणं जी आहेत ती समोर आली आणि सरकारच्या तिजोरीतला पैसा जो वाया जाणार होता किंवा ज्याच्या भ्रष्ट कामामध्ये लागणार होता तो पैसाही वाचला. अनेकांचे काळे कारनामे सुद्धा समोर आले. अनेक असे लोक समोर आले की ज्यांचं उत्तरदायित्व जनतेप्रती असताना त्यांनी चुकीची कामं केलेली होती आणि अशा पद्धतीचा एक नैतिक आणि एथिकल आवाज जो असलेला वर्ग आहे तर त्याचं प्रतिनिधित्व महाराष्ट्रामध्ये जर कोण करत असेल तर ते करतात RTI कार्यकर्ते, ज्येष्ठ समाजसेवक विजय कुंभार सर. विजय कुंभार सर आज आपल्या चावडीवरती आहेत. आपल्याला कल्पना आहे की विजय कुंभार सरांनी अनेकांना भल्याभल्यांना सळोखी पळं करून महाराष्ट्रात सोडलेलं आहे. ज्यावेळेला त्यांचं ट्विट येतं किंवा ते एखाद्या प्रकरणाची माहिती बाहेर काढतात त्यावेळेला निश्चितपणे पुढच्या 8 दिवस महाराष्ट्रातल्या अनेकांना झोप लागत नाही. आणि आत्ताच नव्यानं आपण बघितलं की पुण्यामध्ये पार्थ पवार यांच्या जमिनीचं प्रकरण पण गाजलेलं होतं आणि त्यानिमित्तानंच आज आपण त्यांना चावडीवरती बोललोय. कुंभार सर, आपलं खूप खूप स्वागत आहे मुंबई तकच्या चावडीवरती. एकतर आम्हाला सगळ्यांना तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत पण सुरुवातीला तर आम्हाला कुणाला म्हणजे प्रेक्षकांना पण माहीत नाही आहे महाराष्ट्रामध्ये की विजय कुंभार कोण आहेत. ते सुरुवातीला आधी काय करायचे RTI ॲक्टिव्हिस्ट होण्याआधी, त्यांचा व्यवसाय काय होता, त्यांची सुरुवात कुठून झाली, ते नोकरी करायचे का, कुठे होते, म्हणजे तुमच्याबद्दलच माहिती नाही आहे लोकांना महाराष्ट्रातल्या. खरं तर ज्यांनी माहिती काढायची त्यांनी व्यवस्थित माहिती काढलेली आहे आणि 2-2, 3-3 मुख्यमंत्र्यांनी माहिती काढलेली आहे. बरेच गृहमंत्र्यांनी शोधाशोध केलेली आहे. पण दुर्दैव एवढंच की त्याच्यातल्या बऱ्याचदा त्यांनी माझ्या जवळच्या माणसाकडेच विचारलं आणि ते मला समजलं. मी तसा काही फार मोठा माणूस वगैरे नाही. माझं शिक्षण इस्लामपुराने, आता जो पालघर जिल्हा आहे, पूर्वी तो पालघर तालुका होता, त्याच्यामध्ये एक सातपाटी नावाचं गाव आहे. ह्या दोन्ही ठिकाणी माझं अल्टरनेट शिक्षण झालं. शिक्षण करत असतानाच मी एक आर्टिकल लिहिलं होतं पण ते आता त्याचा पुरावा विचारू नका कारण ते आता सापडणार पण नाही. त्या काळात लिहिलं होतं आणि मग मला मोसस साठे स्वराज्याचे संपादक आहेत, त्यांनी सांगितलं की तू चांगलं लिहितोस, हे त्यांचं वाक्य आहे, माझं नाही. तर त्यांनी मला सांगितलं की तू जरा सुरुवात कर आणि मग मी स्वराज्याला लिहायला सुरुवात केली. तोपर्यंत सकाळ स्वराज्य वगैरे बरंच काही झालेलं होतं आणि मग हळूहळू मी काही वर्तमानपत्रामध्ये कामं केली, लेख लिहिली, बरेच उद्योग केले. त्याच्यामध्ये ॲड एजन्सी काढणं, कारण जगण्यासाठी काहीतरी करायला हवं होतं. एक साप्ताहिकी चालू केलं. नंतर लक्षात आलं की ही आपली लायकी नाही, कारण कुणाकडेही पैसे मागण्यासाठी हात जोडायचा स्वभाव नसल्यामुळे ते बंद करावं लागलं. मग त्यानंतर हळूहळू अनेक व्यवसाय करत, शेती आहे गावाकडे थोडीफार, आणि आता गेले 5-6 वर्ष रेरा यायच्या आधीपासून मी रेराची कन्सल्टन्सी करतो. आणि त्याच्या आधी RTI सुरू व्हायच्या आधी म्हणजे 2002च्या सुमारास मग मी RTIशी जोडला गेलो. त्यानंतर मग प्रकाश कर्दळे नावाचे इंडियन एक्सप्रेसचे एक संपादक होते पुण्यामध्ये. म्हणजे त्यांना सगळे घाबरायचे पण आमचं आणि त्यांचं का कुणास ठाऊक ते सख्य होतं. लोकांना मग जर बघितलं असतं तर वाटलं असतं की आम्ही भांडतोय म्हणून, पण ते एखाद्या विषयावर शेवटपर्यंत कसं जावं हे प्रशिक्षण मला तिथून मिळालं. आणि मग मी RTIमध्ये लेक्चर्स द्यायला लागलो, सेमिनार घ्यायला लागलो, रेरामध्ये काम करतोय. असं माझा ते मध्ये TV सिरियल सुद्धा काढण्याचा प्रयत्न केला. पण नेहमीप्रमाणे जशी सगळ्यांची फसवणूक होती, म्हणजे मी स्वतःला फसवून घेतलं असं म्हणूया, आणि तो नाच सोडून दिला. त्यानंतर सिनेमा सुद्धा बघत नाहीये. TV सिरियल म्हणजे तुम्ही काढायचा प्रयत्न, गोष्ट काय सासू सुनांची होती का नेहमीसारखी? हा, सगळ्यात शेवटी मसाला तो येणारच होता. पण ते पहिल्याच याच्यावर त्यावेळेला ETV नावाचा काहीतरी प्रकार होता. संपादक जो करणार होता त्यांनी सांगितलं की पैसे बऱ्यापैकी मिळतील. तर पैसे मिळतील म्हटल्यावर रिस्क घ्यायची तयारी होती. 2-3 दिवस 2 पायलट एपिसोड केले. इथं आलो, त्यांनी दरवाजा सुद्धा उघडला नाही. मग कळलं की आपल्याला हे क्षेत्र आपलं नाही,
तिथे रेग मारल्याने त्याच्यातून बाहेर पडलो. तुम्ही मूळचे पत्रकार आहेत म्हणजे? मूळचे पत्रकार. मूळचे पत्र. मग तुम्ही पत्रकारिता करता करता मग तुम्हाला RTI हा त्याचाच एक भाग म्हणून पुढे अण्णा हजारेंनी RTIचा कायदा आणण्यासाठी बाध्य केलं सरकारला आणि RTI कायदा. याच्यावर मला थोडं बोलायचं. हो हो निश्चितपणे बोला. पण तुम्ही RTIशी कसे जोडले गेलात? म्हणजे तुम्हाला काय झालं, सुरुवातीपासून वडीलही इकडे थोडंसं शिक्षण क्षेत्रात होते, शिक्षक होते, तरी थोडंसं सामाजिक कार्य घरात होतं, कारण त्या संपूर्ण भागामध्ये त्यांचं शिक्षकांवरचे अन्याय आणि ते मी घरात बघत होतो. त्याच्यामुळे कदाचित मला ती सवय लागली असेल. आणि त्यावेळेला मी पालिका कव्हर करायचो, पुणे महापालिका. बरं. त्यावेळेला लक्षात आलं की आपण बातम्या देणारे मूर्ख आहोत, कारण हे पालिकेमध्ये जोरदार भांडतात, कुठलाही विषय असो. म्हणजे असं वाटतं की आता सगळं संपलं, तो विषय रद्द झाला वगैरे काही नाही, आणि नंतर असे विषयामागून विषय हे मंजूर होत जात आहेत. म्हटलं ही काय भानगड आहे. म्हणजे तसाच तो विषय गाजला होता याचा सनड्यू अपार्टमेंटचा. पण म्हटलं यांना भांडताना आपण 3 वर्ष बघतोय, एकाही विषयामध्ये शेवटी काही झालं नाही, जे वाय त्यांना हवं होतं तेच झालेलं आहे. म्हणून मग मी कोर्टात गेलो. ही सवय मला तेव्हापासून होती की एखाद्या विषयामध्ये म्हणजे पत्रकारांनी तेवढं होऊ नये तरी मी काही विषयामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं की हे चांगलं झालं पाहिजे, आणि त्याच्यातून मग ही सुरुवात झाली. पण तुम्ही सुरुवात ज्याला केली तर माहितीचा अधिकार अशा पद्धतीनं वापरता येऊ शकतो, तर याची जाणीव तुम्हाला म्हणजे त्याची ताकदीची जाणीव तुम्हाला कधी झाली की आता आपल्याला याच्याशिवाय पर्याय नाही, किंवा याच्यामुळं खूप साऱ्या गोष्टी उघडकीस येऊ शकतात? आणि तुम्हाला पहिला RTI कशावर टाकलं तुम्हाला आठवतंय का? याच्यामध्ये झालं होतं असं की सुरुवातीला आम्ही ज्या वेळेला काही कोर्टात वगैरे जायचो त्यावेळेला कोर्टाकडून इन्स्पेक्शन मिळवायचो RTI यायच्या आधी. 2002ला महाराष्ट्राचा माहिती अधिकार चालू झाला, आणि त्याच्यातला पहिला अर्ज मी PMPL वर केला होता. बरं. आणि त्याच्यामध्ये अधिकारी त्यावेळेस कदाचित बरे असावेत, म्हणून त्यावेळेला त्या RTIच्या संदर्भात अपिलामध्ये ती कायद्यात तरतूद नसतानाही ₹100 दंड झाला आणि मी उड्या मारायला लागलो होतो. बरं. कारण आपण माहिती मागतोय आणि ती न दिल्यामुळे कोणाला शिक्षा होते हे त्या काळामध्ये म्हणजे हे स्वप्न सुद्धा कुणी बघू शकत नव्हतं. अशा काळात तो पहिला दंड झाला, आणि मग कळलं की हा कायदा जसा येतोय तसं त्याचं पोटेन्शियल लक्षात आलं. त्यानंतर मग अण्णा हजारेंशी जोडला गेलो, कारण मग मी लेक्चरही द्यायला लागलो, माझा अभ्यासही बऱ्यापैकी वाढला, आणि त्यानंतर मग RTIची सुरुवात झाली. मग RTI कसा मारला गेला किंवा RTI येऊ नये याच्यासाठी कसे प्रयत्न केले, किंवा 2005चा केंद्रीय कायदा कसा आला याच्या सगळ्याचा मी साक्षीदार होतो. कारण त्यावेळेला अरविंद केजरीवाल असतील, अण्णा हजारे नव्हते त्याच्यात, शैलेश गांधी असतील, प्रशांत भूषण असतील, विशेषतः प्रकाश कर्दळे यांना सगळे मास्टरजी म्हणायचे. त्यांच्या शब्दाला त्या क्षेत्रामध्ये एक प्रचंड वजन होतं भारतभर, आणि माझे ते गुरु असल्यामुळे सगळ्यांशी संबंध आला. आणि त्याच्यातले जे काही डिस्कशन होते, कुठला क्लॉज कशासाठी आणायचा, त्याच्यामध्ये मीही थोडाफार डिस्कशनमध्ये भाग घ्यायचो, आणि मग तो पुढे त्याचा कायदा झाला. पण तुम्ही जेव्हा पहिला RTI टाकलात आणि हे सगळं झालं, तर तुम्हाला आता हे सगळं बघून इतकी वर्ष तुम्ही करताय, तुमचं वय मी विचारत नाही तरी सुद्धा असं मला वाटतं, मी सांगेन स्वतःहून काय ना, तुम्ही सांगूनच टाका. माझे 63 पूर्ण झाले. पण आता ज्येष्ठ नागरिक झाल्यानंतर हे नाही, ज्येष्ठ नागरिक झाल्यानंतर हे असे उद्योग केल्यानंतर घरचे असं म्हणत नाहीत का कशाला रोज एकाला अंगावर घ्यायचं, कशाला रोज एकाशी दुश्मनी घ्यायची? नाही, घरचे आधी म्हणायचे, आता म्हणायचं हा सुधारण्याची शक्यता कमी आहे, आणि घरात राहून आपल्याला काहीतरी उद्योग करण्यापेक्षा बाहेर काही केलेलं बरं असंही घेतो. त्याच्यामुळे घरापर्यंत आले नाहीत का ही सगळी प्रकरणं? कधी यायची कधी, पण नंतर सुरुवातीला आर्थिक परिस्थिती तेवढी, म्हणजे मी गरीब नव्हतो, पण म्हणजे काय पटकन जाऊन घर घ्या वगैरे अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे जिथं घर घेतलं ते असं त्यावेळेला आजूबाजूला जंगल होतं तिथं होतं. आणि नंतर मी यशस्वीपणे माझं राजकारण, समाजकारण आणि घर ह्या गोष्टी काळजीपूर्वक लांब ठेवल्या. म्हणजे मुलांना त्यांची इच्छाच नव्हती अर्थात यायची, त्यामुळे ती आली नाहीत. आणि कुणाला मी विशेषतः माझं जे सगळं काम आहे ते फार कमी पत्रकारांना माझं घर माहिती आहे. म्हणजे आता हल्ली सकाळी येऊन उभे राहतात त्यामुळे जरा जास्त माहिती झाली, परंतु घरापर्यंत फारसं कोणाला येऊ दिलं नाही. जे काय असेल ते पुण्यातलं ऑफिस आणि कुठल्या तरी हॉटेलवर असंच. अच्छा, पण मी घरापर्यंत म्हणजे मी असं म्हटलं की अनेक लोक असं होतात ना की या माणसाने आपलं प्रकरण काढलंय, आता या माणसाचं घर कुठे आहे, अशा पद्धतीनं कोणी मागे नाहीत का लागले? फार सुरुवातीला त्याच्यात एक दात गमावलाय मी. कसं काय झालं होतं, किस्सा सांगा पूर्ण.
ते हेच प्रकरण जे आधीचं गिरीश व्यास प्रकरण होतं किंवा मुख्यमंत्र्यांचं, त्यावेळेला मी स्कूटीवरून जात असताना गिरीश व्यास म्हणजे, कारण नव्या लोकांना माहिती नाही, प्रेक्षकांना आठवणार नाही, म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की ते कुणाचे जावई होते, काय होतं, जर व्यवस्थित जरा काय सविस्तर सांगा. तर पुण्यामध्ये एक जागा होती ज्याच्यावर प्राथमिक शाळेचं आरक्षण होतं. प्राथमिक शाळेचं आरक्षण असताना त्याच्यावर झोपडपट्टी सुद्धा होती आणि ते आरक्षण बदलण्याच्या हालचाली चालू झाल्या होत्या. त्याच्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे जावई गिरीश व्यास यांनी त्या मूळ मालकाशी ॲग्रीमेंट केलं आणि सगळी प्रोसेस पूर्ण व्हायच्या आधी तिथे बिल्डिंगसुद्धा 9-10 मजली उभी राहिली. हे प्रकरण महापालिकेत गाजत होतं. म्हणजे जे आत्ताचे त्या तत्कालीन महापौर वगैरे आहेत ते तर बातम्या म्हणजे फ्रंट पेजवर सगळ्या बातम्या असायच्या, पण नंतर लक्षात आलं की हे फक्त बातम्यावरच राहणार आहे. म्हणून मग मी त्या संदर्भामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये PIL दाखल केली आणि ती PIL यशस्वी पण झाली पुढे. परंतु ते प्राथमिक शाळेचं आरक्षण बदलून ते दुसरीकडे द्यायचं किंवा त्या बदल्यात शाळाच संपूर्ण हडप करायची आणि सगळी प्रोसेस पूर्ण व्हायच्या आधी तिथं बिल्डिंग उभी राहिली होती. म्हणजे आधीच बिल्डिंग उभी राहिली होती. बरं. आणि हे सगळं त्यावेळेला RTI नव्हता. म्हणजे ते आणखी लोकांचा गैरसमज आहे की मी त्यावेळेला RTI कसा वापरला, त्याच्यात RTI नव्हता. तर वर्तमानपत्रांच्या कात्रणाच्या आधारावरती याचिका फाईल केली आणि काही कागद पालिकेतून मिळाले होते. PIL फाईल झाल्यानंतर आम्ही इन्स्पेक्शन मागितलं, ते मिळालं आणि त्याच्यातून मग डॉक्युमेंट्स मिळाली. बरं. पण वर्तमानपत्रातल्या बातम्यांवर कोर्टाचाही त्या काळात विश्वास होता. आता त्याच्यावर बातम्या PIL होईल असं मला वाटत नाहीये. आणि मग जे काही झालं, मग कागदपत्र मिळाली, मग त्याच्यात बरंच काही झालं. मुंबई उच्च न्यायालयाने ती बिल्डिंग पाडण्याचा आदेश दिला. त्याच्यावर त्यांनी अपील केलं. सुप्रीम कोर्टात म्हटले की ती पाडण्याच्या ऐवजी तिथे प्राथमिक शाळा करावी त्यांनी आणि ती जागा फुकट त्यांनी पालिकेच्या ताब्यात द्यावी. त्याप्रमाणे दिली. आता प्राथमिक शाळा 9-10 मजल्यामध्ये होऊ शकत नाही, म्हणून 5-6 वर्षापूर्वी 2 मजल्यामध्ये प्राथमिक शाळा चालू झाली आणि बाकीची बिल्डिंग आजही पडू नये. त्यासाठी माझ्यावर दबाव असतो बऱ्याच आमच्याही लोकांचा की नाही तरी पडू नये, वापरायला द्या. मग सुप्रीम कोर्टाकडे जा असं मी तर माझं त्यानं. पण ते दात कसा गमावला त्याच्यामध्ये, मूळ स्टोरी राहिली, दात कसा गमावला. मी त्या गोष्टी फार लक्ष देत नसल्यामुळे राहिले ते. तर मूळ स्टोरी हे प्रकरण होत असतानाच मी स्कूटरवरून माझ्या घरी जात होतो, त्यावेळेला मला मागून धक्का दिला आणि त्याच्या आधी बऱ्याच गोष्टी होत्या. म्हणजे ज्यांनी फोन केले आणि आता काय सांगायला हरकत नाही. आता काय त्या काळामध्ये मोठमोठे डॉन होते जे आता वारले, पण त्यांच्याकडून धमक्या आल्या होत्या, प्रयत्नही झाले, घरापर्यंत आले होते. त्यामुळे त्या धमक्यामुळे पोलीस प्रोटेक्शन काढून टाकलं. धमक्यांमुळे त्याचं असं झालं की त्यावेळी मी सरकारी क्वार्टर्स बायको नोकरीला असल्यामुळे तिथे होतो. जे मला प्रोटेक्शन कोर्टाकडून मिळालं होतं त्याचंही नाव कुलकर्णीच होतं. स्टेनगनवाला असायचा. म्हणजे तो व्हरांड्यात झोपून राहायचा आणि तोपर्यंत मी फिरून आलेला असायचो. त्यामुळे मग म्हटलं की हे काही उपयोगाचं नाही आणि त्यांच्या इच्छेनुसार मग ते तुम्हाला दमवायचे म्हणजे काहीतरी पाहिजे, 50-100 जे काय असेल ते त्यांचं चालू असायचं. आणि लक्षात असलं की आपल्या प्रत्येक हालचालीची माहिती सगळीकडे जाते. अच्छा. आणि तेव्हापासून आता काळजी घेतोय की शक्यतो ओला उबर वापरायची, म्हणजे मीच कोणत्या गाडीनं जाणार आहे हे कुणाला माहिती नसतं. काही प्रिकॉशन घ्यावे लागतात. मी जेव्हा या हॉटेलमध्ये बसतो त्याच्यावरही लोक म्हणतात त्या हॉटेलमध्ये का बसतो, पण तिथे CCTV असतात, सगळ्यांच्या नजरेमध्ये असतो. एवढी प्रिकॉशन घ्यायला मला वाटतं काहीच हरकत नसावी आणि ती मी घेत असतो. पण आत्ताच्या काळामध्ये पण म्हणजे त्या काळामध्ये तुम्हाला काय शिवसेनेच्या कुठल्या नेत्यांकडून वगैरे धमक्या? शिवसेनेच्या पण नेत्यांकडून? हो, ते आता माझे मित्र आहेत. ते पुण्यामध्ये ते काही त्या पक्षाचे अध्यक्ष पण आहेत ते. अच्छा. आणि ते स्वतः कबूल करतात की आम्हाला असं सांगितलं होतं म्हणून. आजही भेटतात ते, त्यांचे आजही भेटतात. अच्छा. नंतर आम्ही त्या काळामध्ये तुम्हाला शोधत होतो मी गाठ घालून देईन, मलाही आवडेल त्यांच्या. तुमची नंतर कधी मनोहर जोशींशी भेट झाली की नाही मग त्या प्रकरणात? त्या काळात व्हायची, पण तो काळच वेगळा होता. म्हणजे जरी कोर्टामध्ये वगैरे भेट झाली ना, म्हणजे त्यांनी नाही पण त्यांच्या नातेवाईकांनी बोलायचे, पण त्यांनी कधी असा अपशब्द वापरला नाही. उलट भेटल्यानंतर ते म्हणायचे कुंभार साहेब आपण चहा घेऊया वगैरे वगैरे. घेतला नाही हा भाग वेगळा, पण निदान हात जोडून तेवढं सौजन्य दाखवणं हे आत्ताच्या काळामध्ये सापडणं अशक्य. आता काय पद्धत आहे? आता काय नाही, कोण बघत नाहीत, नुसतं रागाने बघतात आणि निघून जातात. आता रिसेंटचा काय अनुभव?
रिसेंटच्या तशा माझ्याकडं तुम्ही लोक जे बघताय ना ते महापालिकेची एवढीच इमारत ही महत्त्वाची नाही. त्याशिवाय आणखी एक बिल्डिंग आजही गेली 24 वर्ष पडून आहे. एक क्रीडा संकुल होतं, ते बांधलं कलेक्टरच्या जागेवर ओढ्यामध्ये. बरं. त्याच्यावर मी ओढ्यावरच ओढ्यामध्ये मध्ये बर मग ते आपण ओढ्या नाले वगैरे बुजवले म्हणतात ना, त्याच्यातला हा प्रकार. मग कोर्टात गेलो, कोर्टाने 2 गोष्टी होत्या, बांधलं पालिकेच्या खर्चाने आणि स्वतःच्या संस्थेसाठी ते भाड्याने घेतलंय. कोणी? एक आबा बागुल नावाचे नगरसेवक आहेत, अजूनही आहेत, म्हणजे काय हरकत नाही. मी नावं घ्यायला कधी घाबरत नाही, त्यामुळे काही प्रश्न नाही, कारण त्यांनीच केलंय, मी काही केलं, मी फक्त उघडकीला आणलंय. तर मग त्याच्यावर मी कोर्टात गेलो, कोर्टाने निकाल दिला की हे बांधकामाचं जे काही ते कलेक्टरने बघावं आणि ही जागा जी ही अशी भाड्याने देता येणार नाही, यासाठी पालिकेने नियमावली केली पाहिजे. मग ती पुण्यामध्ये एक नियमावली झाली 2008ची, त्याला जागा वाटप नियमावली म्हणतात. म्हणजे माझ्यामुळे एक कायदासुद्धा आलेला आहे. बरं. आणि ती बिल्डिंग अजूनही पडू नाही, कारण कलेक्टरनं विचारलंय पालिकेला की तुम्ही आमच्या जागेत ही बिल्डिंग बांधली कशी. बरं. पालिका 23 वर्षात उत्तर दिलेलं नाही. मला भेटले की काही जण म्हणतात, विजयराव आपण मित्र ना, हो चहा घ्यायचा का, घ्यायचा, याचं काय करायचं, टेंडर काढायचं का. तर नाही, ते आधी कलेक्टरला उत्तर द्या आणि मग ते ज्यांनी केलंय त्यांना शिक्षा द्या आणि मग बिनधास्त टेंडर काढा. त्या पण प्रकरणात काही झालं होतं असं धमक्या बिमक्या? हे पहा, हल्ली धमक्या अशा तुम्ही जसं समजताय ना तसं येत नाही. आणि खरं तुम्हाला कितपत योग्य वाटतंय माहिती नाही, हे धमक्या देणारे बहुतांश तुमच्या जवळची किंवा पत्रकार मित्रांपैकीच कोणतरी असतं. ते स्वच्छ, फार धमकी नसते ती. काय विजयराव झाला आता ते, आता काय करायचंय, बिल्डिंग तर पडूनच आहे ना, मग वापरात घेतली तर इशाऱ्यामध्ये. अच्छा. कारण आता तेवढं दिलं तर माझं थोडं, मी तसा बदनाम सुद्धा आहे की जे हे करायला आले सांगायला, त्यांनाच बऱ्याचदा मी मग माझ्या भाषेमध्ये बोलल्यामुळं आता फारसं कोणी काही करत नाही. अच्छा. पण आबा बागुल तर भेटत असेल, पुणे केवढूच आहे. भेटतात म्हणतात ना, विजयराव चहा घ्यायचा का, घेऊया, आणि घेतो पण बऱ्याच वेळा. कारण पुण्याचा परिघच जर आपण बघितला, रुपाली वळसेपासून 5 किलोमीटर मधलाच परिघ. इमारतीचे टेंडर, त्यानंतर अनेक मंत्री आले, अनेक आयुक्त आले, प्रत्येक आयुक्त आला की 3 महिन्यात सुरू होतं याचं टेंडर काढायचं. कुठून तरी माझ्या कानावर येतो, मी आपलं एक पत्र पाठवून देतो, याचं उत्तर द्या, यांना शिक्षा करा आणि मग टेंडर काढा, माझी काय हरकत नाही. ते अजून तशीच आहे इमारत. अजून 23 ओढा कुठे गेला? ओढाखाली. ओढाखालीच आहे अजून. अच्छा. कलेक्टरची हिंमत नाही पुढे काय करायची, कारण त्या एकावर उत्तर दिलं की मग मी अख्खं पुन्हा त्याच्यामध्ये घेणार. पालिकेची हिंमत नाही ती पाडायची, मग तसंच पडू नये. आता माझे सगळे मित्र पण आहेत, ते त्यांना पण आता तुम्ही इतके इंटरेस्टिंग गोष्टी सांगताय, त्यामुळे प्रत्येकाला प्रश्न विचारत. पण तुम्हाला अशी प्रकरण बाहेरून पण येत असतील ना, महाराष्ट्रभरातून येतात ना. मग काय करता तुम्ही त्यांचं? हे बघ, तुमचं तुम्ही ठरवायचं असतं. आता सुद्धा माझ्याकडे आज या क्षणाला हे झाल्यानंतर सगळेजण म्हणजे एकदा असं म्हणतात की तुम्ही झाडू घेतलाय ना, मग इथं कचरा पडलाय, तिथं कचरा पडलाय, तुम्ही साफ करा. तसं मी फारसं होऊ देत नाही. मी जर जेन्युइन फार मोठं असेल तर लक्ष घालतो, नाहीतर त्यांना सांगतो की तुम्ही सुरुवात करा, कव्हरिंग लेटर मी देतो पुढचं, पण सुरुवात तुमच्यापासून झाली पाहिजे. सगळंच माझ्या खांद्यावर तुम्ही म्हणाल तर मी ते घेत नाही इतरांसारखं. ज्याचं आहे त्याचं त्याने आधी स्वतः लढाईला सुरुवात करावी, मग मदतीला मी आहेच. आम्हाला माहित नाही मुलं कुठल्या व्यवसायात, पण ती म्हणत नाहीत का आता बास झालंय, वय झालं तुमचं, आता काय हे रोज उठून लावलंय. तोच पुन्हा प्रश्न येतो की हे पहा, काय झालं की आता शरीर जरी असं असलं तरी मेंदू अजून खूप ताकदीचा आहे. त्याच्यामुळे काहीतरी घरात बसून करण्यापेक्षा, आणि ऐकणार नाही हे सगळ्यांना खात्री पटली, हेच खरं कारण आहे. बाकी काही नाही. गावाकडून वगैरे कोणी सांगत नाही, पाहुणे रावळे नातेवाईक, त्यांची तेवढी हिंमत कशी होईल आता. त्याच्यात कशी हिंमत, हे कॅज्युअल वाटतंय पण ते ॲक्च्युली त्या बाबतीत सिरियस असतं. पण कुणाची हिंमत, उलट माझ्या परस्पर ते माझं नाव वापरून काही कामं करून घेतात सुद्धा. फक्त त्यांना सांगितलंय की बाबांनो, जे चांगलं असेल तिथं नाव वापरा, चुकीच्या वापरात कळलं तर तुमचंही काही खैर नाही, एवढं सांगितलंय मी. अच्छा. त्याच्यामुळे काय, आणि हे जे लोकांमध्ये काय तुम्ही म्हणता ना, जसं काही हा कोणतरी वेगळा आहे काहीतरी कोणाची ताकद वगैरे, असं काही नाही. सगळ्यामध्ये तीच ताकद आहे. मी माझ्या भाषणात नेहमी सांगतो, म्हणजे विशेषतः RTIच्या, ठीक आहे सगळं करप्शन आहे वगैरे सगळं मला मान्य आहे, आयुष्यभर करप्शन करा तरीही काही हरकत नाही, पण किमान एक आयुष्यातलं काम करप्शन न करता करून घ्या. सगळ्या आयुष्यातलं एक फक्त 140 कोटी प्रश्नांना स्पर्श होईल.
मी 100 कामं रोजच्या रोज, तुम्ही काय महात्मा किंवा समाजसेवक होऊन हिंडायची गरज नाही. एक काम करा स्वतःसाठीच. तुम्ही कार्यालयात सरकारी ऑफिसमध्ये वगैरे गेल्यानंतर फार अवघड होत असेल त्यांचं. ते म्हणतात आता फायली आले अशा डोक्यात. उलट्या करून ठेवतात. कशा फायली अशा उलट्या करून ठेवतात, त्याचा विषय सुद्धा दिसून नये याची काळजी. फार वेलकमिंग नसेल. लवकरात लवकर चहा ना. नाही इलाज आहे की लवकरात लवकर चहा घ्या आणि टळा असाच घेतो असतं. त्याला काही पर्याय नाही त्याच्यामध्ये. त्यांनाही काय होतं की या सगळ्यांचं मन त्यांना खात असतं. तुम्ही कुठल्याही खात असतं मन त्यांना. मी आल्यापुरतं तरी, कारण याच्या हाताला लागलं तर काहीतरी वेगळंच व्हायचं म्हणून ते असेल कदाचित, पण तेवढं होत असतं. जसं आमच्यासाठी व्हेरिफिकेशनचे किंवा माहितीचे सोर्स तुम्ही आहात, तसे तुमचे सोर्स कोण असतात? म्हणजे अनेकदा कारण की एखादं प्रकरण समोर आलं, असं म्हटलं जातं की सोर्स डिक्लेअर नसतं करायचं. नाही, पण आम्ही अनेकदा तुमच्या ट्विट्स आणि याचे रेफरन्स नाही, पण त्याच्या आधीची मेहनत भरपूर असते. ते सोर्स मी एकटा नसतो, असे अनेक असतात. म्हणजे आता हे जे आत्ताचं रिसेंट प्रकरण आहे याचं पार्थ पवारचं, त्याच्यात त्या जो येवलेबद्दल मी लिहिलं ना ते स्फोटक आहे, पण त्याच्यामागे एकटा विजय कुंभार नाही, त्याचे शत्रू. तुम्ही काय होतं प्रत्येक वेळेला आम्ही काही केलं ना तर याच्यामागे कोण असेल याचा शोध घ्यायला जातात. परंतु ते असतं असं नाही. तुम्ही एखादा विषय मार्केटमध्ये टाकला की दोन्ही बाजू ॲक्टिवेट होतात. मग काही चुकीच्या बाजूचे लोक येतात, काही चांगली माहिती देणारे येतात. ही जी माहिती मिळाली, ही माहिती कुणीतरी RTI करून ठेवलेलं आहे, त्याच्या शत्रू असेल, हे त्याचा काही हेतू होता मला देणं घेणं नाही, परंतु ही माहिती खरी आहे ती मी सगळ्यांसमोर टाकली. आणि त्याचा काय माहिती आहे म्हणजे काय त्या म्हणजे त्या तहसीलदारांना निलंबित केल्यानंतर उलटा असं झालं की सूर्यकांत येवलेंबद्दल सहानुभूती, अरे काय खालच्या माणसाला निलंबित केलं, त्याच्यावर कारवाई केली. मिळालेली सहानुभूती कशी नष्ट होईल याचं केलं ना ट्विट काल मी. नाही, सगळ्यांनीच वाचलं नसेल म्हणून मी प्रेक्षकांसाठी विचारतोय. आम्ही वाचलंय, पण महाराष्ट्रातले सगळे लोक आता ही चावडी बघणार आहेत म्हणून. याच्यामध्ये तो माणूस दोषी आहेच, त्याला सहानुभूती देण्यासारखं कुठलंही कारण नाहीये. कारण तो ज्या पदावर आहे, ज्या पदाचा त्याला पगार मिळतोय, ज्या पदाचं काम करणं त्यानं अपेक्षित आहे ते न करता तो यातले जे गुंड आहेत, त्याच्यातले जे भ्रष्टाचार करणार आहेत त्यांना याने शिकवलं असं म्हणलं तर वेगळं काही होणार नाही. म्हणजे पूर्वी कसं होतं की जे चोऱ्या करणारे आहेत ते मार्ग शोधायचे चोरीचा. आता इथं बहुतेक प्रशासकीय अधिकारीच टेंडर घोटाळा करायचा असेल तर सगळ्यांना बोलवतात आणि मग सगळ्यांचा वाटा ठरतो आणि मग टेंडर काढलं जातं. म्हणून टेंडर फुगवलं आपण म्हणतोय ना, ते काय आपोआप किंवा चुकून होत नाही, त्याच्यामध्ये हिस्सेदारी वाढलेली असते. आणि पूर्वी कसं होतं की पूर्वी करप्शन किंवा असं एखादं काम झालं की स्वखुशीने लोक पैसे द्यायचे. त्यानंतर हे अधिकारी तो आपला अधिकार समजायला लागले आणि त्यानंतर मग वाटा वाढला थोडासा. आणि आता मग कामाच्या स्वरूपामध्ये आपलं किती असायला पाहिजे याचा तो अंदाज घेतो आणि मग टेंडरची व्हॅल्यू ठरते. हे सगळं गेल्या 20-25 वर्षामध्ये हा सगळा बदल मी माझ्या डोळ्यांनी बघितलेला आहे. अधिकारी सगळेच वाईट नसतात, पण चांगल्यालाही जगू देत नाहीत, ही तशी वस्तुस्थिती आहे. पण आता पार्थ पवारांच्या त्या सगळ्या ह्याचा विषय निघालाय म्हणून आता तर त्यांना तर म्हणजे व्यवहार रद्द केला. बावनकुळे म्हणतात आता कशाला नोटीस, काय आता मग म्हणजे त्याच्यातून काय हे जे म्हणतायत ना बावनकुळे वगैरे, खरं तर माझं बोलणंही थोडंसं हार्श असतं, परंतु मंत्र्यांनी असं बोलू नये. तुम्ही त्या विभागाचे पालक आहात, त्या विभागात जी काही चूक झाली त्याला तुम्ही जबाबदार आहात. ती चूक शोधून जे दोषी आहेत त्यांना त्यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा चूक झालीच नाही अमुक जे म्हणतात ना. आता आणखी एक वाक्य, तिथं 1 पैशाचाही व्यवहार झाला नाही, हे बोलून आपण गुन्ह्याची कबुली देतो हे त्या लोकांच्या लक्षात येत नाही. कुठलाही 100 रुपयापेक्षा जास्त व्यवहाराची हे झाली, तो दस्त नोंदवायचा असेल तर कुणी कुणाला किती पैसे दिले याचा त्याच्यामध्ये उल्लेख असायला लागतो. इथं तो उल्लेख तर नाहीच आहे. म्हणजे दस्त तर झाला आहे, जी काही 300 किंवा 1800 कोटीची प्रॉपर्टी ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला, याचा अर्थ तो व्यवहार काहीतरी कन्सिडरेशन ठरलं आहे. भले रजिस्टर करताना दिलं नसेल, नंतर दिलं असेल तर ते कॅश दिलं का, कॅशही दिले नसेल तर मग बार्टर सिस्टीममध्ये काही घडलं का की तुम्ही एवढी जागा आम्हाला द्यायची आणि मग त्या बदल्यात आम्ही तुमचं हे काम करणार,
असं काही घडलंय का? त्यामुळे आता जी ही 2-4 दिवस मंत्र्यांच्या तोंडातली भाषा आहे ना, ही पूर्णपणे चुकीची आहे. ती कायद्याला धरून नाही, ती आपल्या गुन्ह्यांची कबुली देणार आहे. बावनकुळे असतील, अजित पवार असतील किंवा आणखी कोणी असतील. व्हायला काय तुम्ही काय म्हणायला पाहिजे होतं? वित्तमंत्री हे राज्याचे वित्तमंत्री आहेत. राज्याचा 1 रुपया जरी वावगा खर्च झाला किंवा काही वावगं झालं तर त्यांनी उठून म्हटलं पाहिजे हे झालं कसं, मी याची चौकशी करतो. त्याऐवजी ते डिफेंड करत बसलेत. वित्तमंत्र्याला भीती वाटली पाहिजे की 21 कोटी का 300 कोटी आपल्या राज्याच्या तिजोरीचं चाललंय काय? तसं नाही होत. ज्यांच्याकडे तो अधिकार आहे त्यांच्याच हातामध्ये दोन्ही मंत्रालय आहेत, महसूल आणि IGR सुद्धा त्यांच्याकडे येतं. तिथं अशी काहीतरी गडबड झाली. मुळामध्ये कुठलंही कन्सिडरेशन न देता, कुठलंही कागदपत्र न पाहता 7-12 बंद झाला असताना, 7-12 बंद म्हणजे काय सांगतो, एखादा जर 7-12 बंद झाला तर त्याच्यावर व्यवहार करायची बंदी असते. तरी व्यवहार होतोय. त्याच्यामधले पॉवर ऑफ अटर्नीज आहेत त्या चुकीचे आहेत, काही रजिस्टर आहेत, काही ह्याच्या नोटरी आहेत, ते असताना व्यवहार होत नाही. आणि हे सगळं तुम्ही म्हणता कॉम्प्युटराईज झालेलं आहे. मग असं असताना कॉम्प्युटरने चूक केली का तुम्ही कॉम्प्युटरला खोटं सांगितलं? म्हणजे आता म्हणतात ना गव्हर्नन्स, आपल्या मंत्र्यांनी 50-50 ते काय iPad घेतलेले आहेत. आता iPad घेऊनही असं होणार असेल तर त्या iPadचं काय करायचं? गेम खेळायलाच वापरणार. दुसरं काय होणार आहे? ज्या मंत्र्यांकडे ईमेल नाही त्यांनी iPad घेतलेत आता. हे आपण हसतोय, पण हे आपल्यावर राज्य करणार आहेत, गव्हर्नन्स आपल्या राज्याचं करणार आहेत. ते जर असे वागणार असतील तर मग न्याय कोणाकडे मागायचं आहे? काय व्हायला काय पाहिजे या प्रकरणात आयडियली? पहिलं माझं म्हणणं आहे की ज्यावेळेला अजितदादांना कळलं त्यावेळेला त्यांनी लक्ष घाललं. ते म्हणतायत मला आधी माहिती होतं, कुणकुण लागली होती 3 महिन्यांपूर्वी. तर 300 कोटीची कुणकुण लागली आणि यांना काही करावं असं वाटलं नाही, हे पटत नाही. एक गोष्ट. भले नंतर 21 कोटी जो काय असेल तो व्यवहार, त्याच्यात गडबड झाली म्हटल्यानंतर राज्याच्या वित्तमंत्र्यांनी, पार्थच्या वडिलांनी म्हणत नाही मी, राज्याच्या वित्तमंत्र्यांनी त्याच्यामध्ये जाऊन चौकशी करून ह्या सगळ्या व्यवहाराची लोकांसमोर पारदर्शक माहिती ठेवायला हवी होती. त्याऐवजी व्यवहार झालाच नाही. मग मी म्हणतो ते 3 प्रश्न येतात. काय काय? कॅश दिले का बार्टरमध्ये काही देवाणघेवाण झाली आणि मग या जागेचा तुमचा व्यवहार झाला, काय ते कळायला पाहिजे. पण तुम्हाला असं वाटतं की पार्थ पवारांना वाचवलं गेलं? कारण 99% भागीदार असतील. 100%. कसं? समजा मी आता कुणाला तरी पॉवर ऑफ अटर्नी लिहून दिली, याचा अर्थ काय आहे? त्या व्यक्तीने त्या विषयासंदर्भात पॉवर ऑफ अटर्नीच्या आधारे काही सही केली किंवा काही मान्य केलं तर त्याची जबाबदारी माझी सुद्धा असते. हा झाला पॉवर अटर्नीचा भाग. ज्या कंपनी कायद्यामध्ये कंपनीचा डायरेक्टर म्हणून किंवा पार्टनर म्हणून तो काही करेल त्या सगळ्याची जबाबदारी सगळ्या पार्टनरवर असते. आणि पार्थ पवारने तर ITकडे परवानगीसुद्धा मागितली, त्याच्यावर दिग्विजय पाटील आणि पार्थ पवारच्या सह्या आहेत. म्हणजे हे म्हणणं, मग त्यामुळेच मला मंत्री कमकुवत वाटतात त्यांच्या गव्हर्नन्सच्या बाबतीत, कारण त्यांच्या तोंडातून ही भाषा अपेक्षित नाही आहे. ही कुणाला तरी ज्याला काही कळत नाही, ज्याला कायद्याची माहिती नाही, ज्याच्या हाताखाली IAS ऑफिसर नाहीत, अशांनी ही भाषा करणं योग्य. पण तुम्हाला सगळ्या कायद्याची माहिती आहे, तो कायदा समजवून द्यायला तुमच्याकडे सरकारी नोकर आहेत, तरीही तुम्ही असं बोलता, हे धोकादायक आणि धक्कादायक आहे. चौकशी समिती नेमली ना, जिल्हाधिकारी वगैरे. पुन्हा तुम्ही मला मूळ मुद्द्याकडे त्याच्यामध्ये हे पहा, चौकशी समिती कोणाची नेमायची असते? त्या यंत्रणेतले सहभागी लोक सोडून इतर त्रयस्थ यंत्रणेची चौकशी समिती असते तर मी समजलो असतो. आता कलेक्टरला माहिती होतं, ते कलेक्टर समितीमध्ये आहेत, IGRचे लोक समितीमध्ये आहेत, सचिव समितीमध्ये आहेत. हे सगळे हे जे तेलंगण ह्याच्या सगळ्या गोष्टींना त्यांचे एका अर्थाने पालक आहेत. तर ज्यांनी चूक केली, ज्यांनी नीट वागावं हे बघण्याची जबाबदारी तुमची होती, तो चुकीचं वागला आहे तर त्रयस्थ पक्षाला बघू दे ना. माझं म्हणणं आहे की तुमच्यासह त्याने सगळं हे केलेलं आहे. त्यामुळे त्रयस्थ कोणाच तरी चौकशी नाही. मग तो ज्युडिशियल आयोग असेल, अजिबात या विषयाशी संबंध नाहीत असा कोणतरी नेमा. तुमच्याच लोकांची समिती मला कधी मान्य होणार नाही. हे काय तुम्हाला मी कालही कुठेतरी बोललो आहे, कारण याच्यातले एक सदस्य आहेत, ते माझ्या एका प्रकरणामध्ये पुण्यामध्ये अधिकारी होते. एका तत्कालीन महापौराने एका कार्यक्रमासाठी पालिकेतले 15 लाख रुपये काढले आणि घरी नेले कॅश. महापौरांनी रोख काढून. काय नाव त्यांचं? वारले ते आता, राज्यपाल म्हणून, NCPचे होते, राज्यपाल म्हणून पैसे काढले. त्याच्यावर मी ऑब्जेक्शन घेतलं.
त्यांनी आणून पैसे पण भरले, बर 15 लाख परत भरले, कारण बोंबाबोंब झाल्यानंतर. भरल्यानंतर माझा आग्रह होता की ज्यांनी नेहमीप्रमाणे ज्यांनी केलं आहे त्यांच्यावर कारवाई करा. त्यांनी चौकशी समिती नेमली. याच्यातले एक अधिकारी तिथे पालिकेत होते. सगळ्यात शेवटी निर्णय काय झाला, कारण त्यांना सोडवायचं, शेवटी राजकीय पक्षाचा नेता. निर्णय असा झाला की 15 लाख रुपये आणून परत भरलेले आहेत, त्यामुळे पालिकेचं नुकसान झालेलं नाही, त्यामुळं सोडून देतो आहे. आता हे ते अधिकारी इथं आत्ता याच्यात आहेत. काय नाव त्यांचं? सांगितलं या जाऊ दे, राजेंद्र मोठे आहेत त्याच्यात, विचारा तुम्ही, चला जाऊ दे, काही जाऊ दे. म्हणजे काही लपवण्यासारखं काहीच नाही. म्हणजे न्याय झाला का पण मग? नाही झाला ना. म्हणजे सगळे उद्या पाकिट मार म्हणतील की आम्ही पकडलं की पाकिट देतो परत, सोडून द्या आम्हाला. सगळे जेल खाली करावी लागतील, खून सोडून. अशा प्रकरणांमध्ये म्हणजे आता पार्थ पवारांचं जे प्रकरण होतं त्याच्यामध्ये त्यांची बॅलन्स शीट पण त्या मीडिया कंपनीची समोर आली होती आणि त्या बॅलन्स शीटमध्ये 1.5 लाख आणि 1.5 लाख आणि असं गेल्या वर्षांमध्ये 34,000 असे काहीतरी ट्रान्झॅक्शन होतं. तर म्हणजे लोकांनाही ते समजावं म्हणून माझा हा प्रश्न आहे की एखाद्या कंपनीचं स्टँडिंग काय आहे, किंवा त्यांची तेवढी इतक्या जास्त रकमेची जमीन विकत घेताना त्यांचं तेवढं स्टँडिंग आहे का ती जमीन घेण्याचं, हे बघितलं जात नाही का? याचं कारण असं आहे की आपल्याकडे प्रत्येक विषयाकडे बघायची सवय आहे ना, ती तुकड्या तुकड्यामध्ये बघायची सवय आहे. म्हणजे शासन हत्तीचं चित्र काढायला जातं, 10-12 लोकांना हत्तीची एक बाजू काढायची परवानगी दिली जाते. त्याच्यात कुणीही तो हत्ती काय आकाराचा हे बघत नाही. प्रत्येकजण आम्ही सोंड तयार केली, शेपूट तयार केलं, पाठ तयार केली, पाय तयार केला हे बघतं. सर्वात शेवटी तो हत्ती, कारण ती जबाबदारीच कोणाची नाही, अख्खा हत्ती बघायची. त्याच्यामुळे मग ते प्रत्येकाचे तुकडे 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 असं करून बघितलं जातं. ह्याने पाय केलाय का केला, ह्याने सोंड केली का केली, पण अख्खा हत्ती तयारच झाला नाही. त्या सगळ्याला हे जबाबदार आहेत की बघायची आपल्याकडे प्रथा नाही. मग ते फायनान्स आहे ना, मग ते फायनान्सचं डिपार्टमेंटचं काम आहे. रेव्हेन्यूवाला म्हणणार माझ्याकडे 7-12 बघायचं काम आहे, तो IGR वाला म्हणणार 7-12 बघायचं काम माझं नाही आहे. ह्या सगळ्याचं एकत्रित जबाबदारी अशी कोणी घ्यायला तयार नसतं. त्याचा हा फक्त याच याच्यात नाही, सगळीकडे हाच प्रकार आहे आणि तो अत्यंत वाईट आहे. म्हणजे सगळ्या कायद्यामध्ये एक लिहिलंय, चांगल्या हेतूने केलेल्या कामकाजाला माफी, याच्याकडली सगळे अधिकारी सुटतात. पण काम केलं नाही म्हणून त्याला काही शिक्षा आहे असा कुठला कायदा आहे का? एकही कायदा नाही. म्हणजे ह्या ब्युरोक्रेसीने कायदे तयार करतानाच अशी काळजी केली. आणि आता हे राजकारणी त्या ब्युरोक्रॅटचे प्यादे आहेत असं म्हटलं तरी, काही अपवाद वगळता असं म्हटलं तरी हरकत नाही. हे सगळं चालवतात ते ब्युरोक्रॅट्सच चालवतात. आणि त्यांनी ह्या सगळ्या सिस्टीमचा सत्यानाश केलेला गेल्या, म्हणजे ज्यांना आपण IAS म्हणत होतो ना, हे सगळे IASच आहेत. आणि त्यांना विजय कुंभार सांगतोय, जो IAS नाही, की तुमचं हे चुकलं आहे आणि त्याचं त्यांच्याकडे उत्तर नाही आहे. हे वाईट आहे. सर, ज्या व्यक्तीने बैलगाडी भरून पुरावे दिले अजित पवारांबद्दल, त्यांनाच एकदा नव्हे तर तीनदा सत्तेत घेतलं. आता त्यांच्याच मुलाच्या विरोधात हे सगळं प्रकरण आहे. तर तुम्हाला वाटतं का की हे लॉजिकल एंडपर्यंत जाईल? आणि या सगळ्याचा तुम्हाला मानसिक त्रास होतो का की जी व्यक्तीवरती अशा गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते की आम्ही यांना तुरुंगात टाकू, चक्की पिसिंग वगैरे, अशा व्यक्तीकडनं तुम्ही मुख्यमंत्री म्हणून त्या पदावर असताना तुम्ही काय अपेक्षा करतात की काय होईल याच्यात? मी सांगितलं, मुख्यमंत्री म्हणूनच नाही, सगळ्यांकडूनच अपेक्षा वेगळ्या होत्या की त्यांनी कायद्यानं काय त्यांना सांगितलेलं आहे त्याच्याकडे बघावं. त्याशिवाय ते फक्त आता जे बघताय त्याच्यामध्ये कायद्याचं पालन हा विषय कुणीही घेत नाही. आपली सत्ता कशी ठेवायची, आपलं राजकारण कसं पुढं न्यायचं, त्याच्यातून एकमेकांना वाचवण्याचं हे चाललं आहे. आणि ह्याच्यातून म्हणजे आता हे कधी कधी फ्रस्ट्रेशन सुद्धा येतं. परंतु आता हे ॲडमिनिस्ट्रेशन अशा लेवलवर गेलं आहे ना की ही गाडी आता रिपेअर होणं अशक्य आहे. ही मोडूनच नव्यानं करावी लागेल आणि ते काम राज्यातल्या जनतेचं आहे. तुम्हाला वाटतं अजित पवारांनी राजीनामा द्यावा? मला वाटण्याने ते देत असते तर मी पहिल्या दिवशी घरी जाऊन सत्कार केला असता की साहेब आता राजीनामा द्या आणि त्याची कारणं मी सांगतो तुम्हाला. हे पूर्वी एवढे संवेदनशील राजकारणी असायची. आता संवेदना हा प्रकार राहिलेला नाही. तर अर्थकारण आणि आपलं हे मतांचं राजकारण, ह्या दोनच गोष्टी राहिलेल्या आहेत. म्हणजे आम्हाला राहायचं आहे, सत्तेत असलो तर आम्ही बाहेर राहू, सत्तेतून जाऊन जर दुसरं कोणी चांगलं तिथं आलं तर यातल्या सगळ्यांची रवानगी ही ठरलेली आहे. त्याच्यामुळं कुणीही सत्ता सोडून एवढी संवेदनशीलता दाखवेल असं मला वाटत नाही.
सर, RTI संदर्भात बऱ्याच समजुती गैरसमजुती आहेत आणि बोला तुम्ही बोला. आणि बरीच तशी प्रकरणं सुद्धा येत आहेत. तर एक सामान्य माणूस मध्ये म्हणून आधी तर एक सिंपल प्रश्न असा आहे की RTI कशी करतात आणि त्यासाठी पैसे किती लागतात, ती प्रोसेस कशी असते? मूळ कायद्याचा जो उद्देश होता त्यावेळेला जो ठरला होता तो असा होता की आपण या देशाचे सामान्य नागरिक हे मालक आहेत. कायद्यातली तरतूद सांगतो मी, आणि त्यावेळेला ती करून घेतली होती खास, की आपण या देशाचे मालक आहोत. त्यामुळे मालकांनी नोकरांकडे काही मागू नये या हिशेबाने मॅक्झिमम माहिती ही शासनाने प्रसिद्ध करावी आणि अगदीच गरज पडली तर RTIचा अर्ज करण्याची गरज पडावी अशी कायद्यातली तरतूद आहे. परंतु हे ब्युरोक्रेसीने ही पहिली गोष्ट कधीच पाळली नाही. म्हणजे आजही जी काही पब्लिक डोमेनमध्ये माहिती आहे ती 10-5% असेल, ती कधी पाळली नाही. त्याच्यामुळे मग RTIचा अर्ज करावा लागतो आणि RTIचा अर्ज करायला सोपी पद्धत आहे. 10 रुपयाचा एका कोर्ट फी स्टॅम्पवर, म्हणजे राज्याचा असेल तर, नाहीतर केंद्रात असताना पोस्टल ऑर्डर जोडावी लागते. आणि आता सुधारणा एवढी झालेली आहे, ती सगळी विशेषतः पत्रकारांनीही वापरली पाहिजे की तुम्हाला घरी बसल्या कॉम्प्युटरवरनं RTI करता येतो. फक्त मुंबई त्याच्यातून वगळली का वगळली मला अजूनही कळलं नाही, पण बाकी महाराष्ट्रातल्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये RTI ऑनलाईन नावाचं पोर्टल आहे. त्याच्यावर महाराष्ट्राचं आणि केंद्राचं GOE म्हणून .in म्हणून आहे, त्या पोर्टलवर तुम्हाला RTI करता येतो. ऑनलाईनच फी जाते आणि तुम्हाला जर शक्य असेल तर ऑनलाईन मिळतं उत्तर, नाहीतर मग त्याचे पैसे भरावे लागतात. 30 दिवसात उत्तर देणं त्यांना बंधनकारक असतं. अच्छा. आणि मग ते म्हणजे त्यासाठी पैसे कुठलेही लागत नाहीत? लागतं. 10 रुपये हे कोर्ट फी स्टॅम्प झाली अर्जाची फी म्हणून, आणि नंतर प्रत्येक पानाला 2 रुपये या हिशेबाने. अच्छा. आणि जर CD किंवा ईमेलच्या याच्यात असेल तर नॉर्मली पैसे घेत पण नाही. आता मध्यंतरीच्या काळामध्ये काही असे RTI ॲक्टिव्हिस्ट होते ज्यामुळं खरं तर त्याची बदनामी पण झाली होती की ते ब्लॅकमेलिंग करतात वगैरे. तर ते असे प्रकार पण खूप वाढले होते मध्यंतरीच्या काळामध्ये. RTIमुळं कुणालाही ब्लॅकमेल करता येत नाही. समोरचा जर माणूस त्यानं काही चूक केली असेल, म्हणजे त्यांनी दरोडा टाकला असेल तर हा RTIमधनं दरोड्याची माहिती मागून ब्लॅकमेल करू शकतो. त्यामुळे तुम्हाला दरोडेखोराची बाजू घ्यायची का पाकिटमाराची हे तुम्ही ठरवायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, RTI हे काही नवीन ब्रीड नाही आहे, हे नवीन उपज नाही आहे. पूर्वीचे राजकारणी, पूर्वीचे समाजसेवक, पूर्वीचे पत्रकार, पूर्वीचे वकील, त्यांना RTI नावाचं टूल मिळालं आहे. हे काय RTI नावाचं कोणी हे नाही, म्हणजे अचानक आलेलं पीक नाही आहे. हे पीक आधी होतं, त्याला हे जोड मिळाली एवढंच म्हणता येईल. त्याच्यामध्ये सातत्यानं तुम्ही ब्युरोक्रेसी आणि पॉलिटिक्स या म्हणजे दोन, म्हणजे जी शासन व्यवस्था, पॉलिटिक्स कमी, ब्युरोक्रेसीवर माझा जास्त रोष असतो. तेच विचारायचं होतं की दोन्हीपैकी जास्त बोगस तुम्हाला काय वाटतं आणि का? बोगस ब्युरोक्रेसी. हे आपल्या देशातल्या कुठल्याही इन्स्ट्रुमेंट त्याला म्हणतात, त्याच्यावर सही करण्याचे अधिकार राजकारण्याला नाहीत, ते ब्युरोक्रेसीला आहेत. आणि ब्युरोक्रेसी जसजशी करप्ट जास्त होत गेली, मी मगाशी जसं उदाहरण दिलं ते स्वखुशीने दिलेल्या पैशापासून हक्क मागण्यापर्यंत जे प्रवास झाला ना, तो अत्यंत वाईट आहे. आणि तिथं जर ब्युरोक्रेसी नीट असेल तर हे राजकारणीसुद्धा 10 मिनिटात सुधारतील. कारण ह्या ब्युरोक्रेसीवर अंकुश ठेवण्यासाठीची ताकद दिलेली आहे. IAS ऑफिसरला पंतप्रधानसुद्धा काढू शकत नाही. त्यामुळे आता जी सिस्टीम तयार केलेली आहे, जी आता खरं तर त्याच्यावर एक वेगळा एपिसोड झाला पाहिजे की यांनी पोर्टल्स तयार केलेत, महाराष्ट्रात असेल केंद्रात असेल, त्या पोर्टलवर अर्ज करतो. म्हणजे हे जे माझी यांच्याविरुद्ध तक्रार आहे, मी पोर्टलवर अर्ज करतो. CMला केला समजा अर्ज, CMचं उत्तर काय येतं, तुमची तक्रार मिळालेली आहे, तुम्ही यांच्याबद्दल तक्रार केली, ती त्यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पाठवलेली आहे. हे म्हणजे मुख्यमंत्री कार्यालय, मुख्य सचिव कार्यालय ज्यांनी हे करायला पाहिजे ते पोस्टमनचं काम करतं. अरे त्यांची तक्रार मी तुमच्याकडे गेली कारण तुम्ही वरिष्ठ आहात म्हणून, तुम्ही त्यांच्याकडेच परत काय पाठवताय. पण हे साधं समजायला IAS ऑफिसरना समजू नये, हे तर हे समजून घ्यायचं नाही ना. IAS ऑफिसरनी मग या ब्युरोक्रेसीशी संधान बांधलं आणि IAS ऑफिसरवर आता कारवाई करायची झाली तर केंद्रानं एक नियम केला आहे की राज्यातल्या IAS ऑफिसरवर आम्ही कारवाई करणार नाही. राज्यातले IAS ऑफिसर इथल्या मंत्र्याला हाताशी धरून
सगळे उद्योग करतात. त्या IAS वर जर कारवाई करायची झाली असेल तर त्या मंत्र्याची परवानगी लागते. म्हणजे हे सगळं कारवाई करू नयेचं षडयंत्र असं रचलं गेलं आहे ना की त्याला काही लिमिट नाही. त्यामुळे माझा ब्युरोक्रेसीवर जास्त राग आहे. ब्युरोक्रेसी जर सुधारली तर. आणि तुम्ही मग अशी धमक्यांच्या बाबतीत तर सांगितलं की तुम्हाला कशा पद्धतीनं धमक्या येतात, पण आता तुम्ही एवढे सगळे उद्योग करताय तर तुम्हाला ऑफर पण येत असतील, मग त्या राजकीय असतील, राजकीय अशा काही ऑफर्स आले आहेत येत नाही, कारण ते दुखणं कोण घेणार ना अंगावर, त्याच्यावर राजकीय नाही ते फारशा, बाकी येतात. पण ते घ्यायचं की नाही तुम्ही ठरवायचं. एक समजा तुम्ही 10 रुपयाचं जरी काही तुम्ही एकदा त्यांचं स्वीकारलं तर तुम्ही ते एकदा मिंदे झालात की मग ते काय म्हणतात त्याला, मग ज्या तडफेने किंवा ज्या डोळे घालून मी आज मुख्यमंत्री असो नाही तर पंतप्रधान असो ते मला बोलता येणार नाही. आणि तुम्ही ठरवायचं तुम्हाला ते पैसे पाहिजेत का, हे जे काय आता लोकांच्या दृष्टीनं भिकार खेळ म्हणतात ते. पण आम्हाला या भिकार खेळामध्ये आनंद आहे, कारण डोळे मान ताठ करून त्यांच्याशी आम्ही बोलू शकतो. आजही कुठल्याही मंत्र्याला विचारा, विजय कुंभार, मी स्वतःबद्दल कौतुक नाही करून घेत, जाईन तर त्याच्याशी व्यवस्थित त्याच लेवलवर बोलेन. म्हणजे मी मंत्री आहे, मी IAS ऑफिसर आहे, हे मी कधीही डोक्यावर त्याचा बोजा घेत नाही, कारण मला माहिती आहे मीच यांना पगार देतोय. त्याच्यामुळं काळजी करायची गरज नाही. इतके वर्ष झालं तुम्ही काम करतायत, तर महाराष्ट्राचा एकंदरीतच सगळा अभ्यास तुमचा झालाय. सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कोणत्या खात्यामध्ये आहे, कोणत्या विभागामध्ये आहे असं सांगता येणार नाही, कारण ते परसेप्शनवर असतं तुमच्या. म्हणजे समजा एखादा 7-12वाला गेला ज्याची जमीन गुंठाभरच आहे, त्याला त्याने 1000 रुपये मागितले, तर इकडच्या 10 कोटीपेक्षा ते मोठे आहेत ना, त्याच्याकडे ते 1000 रुपये नाही आहेत. इकडे 300 कोटीचा भ्रष्टाचारी तसा किरकोळ आहे त्या तुलनेमध्ये, कारण तिथं त्या माणसाच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे असं हा नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. सगळ्या डिपार्टमेंट कुठलं एकही डिपार्टमेंट चांगलं नाही आहे. आणि कुठेही कुठल्याही याच्यामध्ये माझं आव्हान आहे तुमच्यासारख्या पत्रकारांनी यावं, कुठल्याही IAS ऑफिसरसमोर बसल्यानंतर त्यांनी त्याच्या डिपार्टमेंटमधले 4 विषय मला द्यावेत आणि त्याच्यात भ्रष्टाचार झाला नाही ठामपणे त्याने सांगावं. मी सिद्ध करून देतो की त्याच्यात कसा भ्रष्टाचार झाला आहे. कुठलाही विषय, अगदी रँडमली कुठलाही, अख्ख्या महाराष्ट्रातला विषय. सर, तुम्ही पुण्यातली अनेक प्रकरणं हाताळलीत, त्याच्यामध्ये असं कुठलं प्रकरण आहे की जे तडीस नेताना तुम्हाला वाटलं की मी यामध्ये उगीच हात घातला? खूप तुम्हाला कधी झालं नाही, असं नाही झालं. असं नाही झालं. मुळात एक गोष्ट आहे, त्याच्यामध्ये मी ज्यावेळेला हात घालतो ना त्यावेळेला त्याच्यामध्ये माझा अभ्यास पूर्ण झालेला असतो. त्याच्यामध्ये थोडीशी जरी शंका असेल तर मी त्या विषयाला हातच घालत नाही. त्यामुळे बऱ्याचदा माझी जी प्रकरणं आहेत ती इतरांनी काढले म्हणून पुढे येतात आणि त्याचं मला वाईटही वाटत नाही, कारण कुणीतरी आपल्यावर जे येणारं बालंट आहे किंवा आपल्यावर जे येणारं संकट आहे ते वाटून घ्यायला कोणतरी आहे असं मी समजतो. त्यामुळे त्याचंही मला दुःख वाटत नाही. अण्णा हजारेंशी संपर्क होतो आता तुमचा अलीकडच्या काळात? होतो. अण्णा हजारेंवरती आरोप केला जातो, अण्णा कधीतरी आता कित्येक वर्ष झालं झोपलेत, आता पार्थ पवारांच्या प्रकरणाला जागे झाल्यावर जागे झाल्याचं क्रेडिट दे ना. झोपले होते याचं कशाला काढलंय? तुम्ही सहमत आहात का याच्याशी? झोपले होते अण्णा? तुम्ही एवढे प्रश्न मला अवघड वाटायला लागले. अण्णांनी काही गोष्टीमध्ये आता लक्ष घालू नये असं माझं स्पष्ट मत आहे. अण्णांकडं ज्या वेळेला हे लोकपालचं बाय द वे तुमच्यासाठी लोकपालचं मराठी ट्रान्सलेशन मी केलेलं आहे. म्हणजे एवढा जवळून संबंध होता तरीही मी काही अंतर ठेवून त्याच्यामध्ये राहिलो. अरविंद केजरीवालांची ना अण्णांची ओळख नव्हती. आमच्यातला समान दुवा प्रकाश खरदळे. अरविंद केजरीवालांना अण्णांकडे घेऊन जाणारा मी आहे पहिला, आणि ते आंदोलन करण्यासाठी आम्ही काही लोकांच्या शोधात होतो, कारण त्यावेळेला आम्हाला असा निस्पृह कुणातले हे नसणारा माणूस हवा होता. त्याच्यात अनेक नावं निघाली आणि त्याच्यामध्ये अण्णा हजारे नाव होतं. आणि मग नंतर अण्णा हजारेंना नेतृत्व सोपवण्यात आलं आणि पुढं काय झालं हे सगळं तुम्हाला माहिती आहे. पण थोडंसं अण्णा काही विषयावर म्हणजे हे बाय सिलेक्टिव्ह नसावं, अण्णांनी सिलेक्टिव्ह नसावं एवढंच माझं म्हणणं आहे. सर, आतापर्यंत बरीच भ्रष्टाचाराची प्रकरणं तुम्ही समोर आणली आहेत. कोणत्या ज्या नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं तुमच्या पुढे आली किंवा त्यातली बरीच पुढे सुद्धा आली आणि काही आणली गेली नसतील, कोणत्या पक्षाचे सर्वात जास्त हे नेते होते ज्यांचे प्रकरणं असे समोर आले? नाही, हे जे आत्ताचे नेते आहेत ना यांना पक्ष नाही आहे. हे आत्ताच्या पक्षात आहेत म्हणून पक्ष आहे त्यांना. कदाचित आज मी ज्याच्याबद्दल करतोय तो उद्या
राष्ट्रवादीत असेल, भाजपमध्ये असेल, शिवसेनेत असेल, काही सांगता येत नाही. त्यामुळे त्यांचा पक्ष हा असं म्हणण्यासारखी परिस्थिती आपल्या देशामध्ये नाही. आत्ता त्यांच्या सोयीचा तो पक्ष आहे, त्यामुळे आपण त्यांना त्या पक्षाचं म्हणतोय. त्यामुळे ह्या मगाशी एक आमचा विषय राहिला, तुम्ही विचारला नाही. खरं तर मला वेळ कमी असल्यामुळं नाही बोला ना, पण वेळ कमी नाही आहे, बोला. आपल्याकडे प्रश्न विचारणाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे पत्रकारांनी तरी भरपूर प्रश्न विचारावे. जसा तुम्ही आत्ता प्रश्न विचारला तसाच प्रश्न मगाशी आला होता की भ्रष्टाचार कोणत्या पक्षाच्या काळात जास्त होता. तर याचं उत्तर साधं आहे. पूर्वीचेही राजकारणी पक्ष पैसे खायचे, पण पूर्वीचे जे खायचे ते चमच्याने खायचे. आत्ताच्या नेत्यांनी, राज्यातल्या नेत्यांनी आणि पक्षांनी पातेलं तोंडाला लावलेला आहे. एवढाच काही तो भ्रष्टाचारात झालेला फरक आहे. ते चमच्याने खायचे, हे पातेल्याने पिता येते, एवढाच फरक आहे. त्यामुळे तेवढं स्केल सांगण्यामध्ये जर सांगायचं झालं तर एवढं सांगता येईल. एवढा मोठा म्हणजे जे भ्रष्टाचार दूर करण्यासाठी आले होते त्या पक्षांकडून एवढा मोठा पातेलं तोंडाला लावलेलं आहे त्यांनी. पूर्वी आता मी सांगितलं की 2-4 टेंडर आत्ता रद्द झाली. 9 कोटीचं टेंडर जे 2015ला होतं ते आता या तुमच्या कुंभमेळ्याला 300 कोटीपर्यंत गेले. ते विस्तारित सांगा, म्हणजे ते कळेल काय होतं ते टेंडर. 2009ला कुंभमेळा झाला होता. त्याच्यामध्ये CCTVचा एक टेंडर निघालं होतं 9 कोटीचं. त्या टेंडरवर घोटाळ्याचे आरोप झाले. तर हेच मुख्यमंत्री त्यावेळेलाही होते. त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की कायम CCTV बनवण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही, 3 महिन्यात तेवढं होणार नाही, म्हणून आपण आता हे मंजूर करतोय, याची चौकशी करू आणि नंतर कायमस्वरूपी CCTV तिथे कुंभमेळ्याच्या जागेवर बसवले जातील. थेट त्यानंतर 10 वर्षात कुणालाही काही आठवलं नाही. आत्ता टेंडर काढलं त्याच कुंभमेळ्याचं 300 कोटीचं, फक्त CCTV. 10 वर्षात जे परमनंट CCTV बसवायचे त्याचं कुणी काय झालं, ते अधिकारी होते, हे करणार होते, त्यांनी आत्तापर्यंत का केलं नाही. अचानक एका महिन्यासाठी 300 कोटी रुपये का खर्च केले जात आहेत, हे एकाही IAS आणि जे कुणी आहेत त्यांच्या डोक्यात विषय आला नाही. म्हणून जो माझा राग आहे ह्या IAS लोकांवर. अरे तुम्हाला फार देशातल्या लाखो लोकांमधून निवडलं आहे, ते काही याच्यासाठी निवडलं आहे, तुम्हाला काहीतरी विशेष अक्कल आहे म्हणून निवडलं आहे. त्यांना फक्त माझ्यासारख्या किरकोळ माणसाने आरोप करायची संधी मिळावी असं काम तुमच्याकडून करावं. सगळे IAS आहेत. तिथं आता आमच्या पिंपरी चिंचवडचे सगळ्यात काय म्हणतात त्याला उपयुक्त, त्यांच्या दृष्टीने आयुक्त, ज्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये बराच घोटाळा केला, त्यांना आता कुंभमेळ्याचं 15,000 कोटीचं काय घबाड देण्यात आलेलं आहे. 9 कोटीचं काम 300 कोटीवर जाईल याच्यामध्ये काहीच शंका नाही ना. पण याच्यात आणखी खोलात जायला पाहिजे होतं ना. म्हणजे एकंदरीत ज्यांना सगळे भीतात त्यांना भीती घालवायचं काम तुम्ही करतात. पण आतापर्यंत तुम्ही बऱ्याच विषयांमध्ये हात भीती घातला घालत नाही. एक मिनिट, परत हा माझ्यावर आरोप नको. मी फक्त आहे ते जसंच्या तसं मांडतो. त्याची त्यांना भीती वाटते, हा माझा नाईलाज आहे. भीतीच असते ना. आतापर्यंत बरीच प्रकरणं तुम्ही आणली आहेत, त्यातली मीडियानेही बऱ्याचदा प्रकरणं उचलली आहेत, वरकरणी हालचाली सुद्धा दाखवल्या गेल्या आहेत, कारवाई करतोय वगैरे. पण एंड पर्यंत यातली किती प्रकरणं गेली? आता जी बिल्डिंग मध्ये कारवाई झाली ऍक्च्युअल मध्ये त्याचा काहीतरी निकाल लागला. हे बघ, कारवाईचं कसं असतं, याच्यात 2 गोष्टी असतात. जर त्यांना अडचणीचं असेल तर मग ते थातूरमातूर कारवाई करून मोकळं होतं. कोणती प्रकरण? आता तुम्हाला सांगतो, ह्या मनोहर जोशींच्या बिल्डिंगमध्ये टेक्निकली तिथे शाळा चालू आहे, बाकीचे 9 मजले पडून आहेत, किंवा हे दुसरी बिल्डिंग सांगितली तिथे ते चालू आहे. किंवा तुमच्या सुरेश कलमाडींचं हे होतं साई सर्व्हिस सेंटर, जिथं 25,000 भाडं द्यायचं होतं तिथे नंतर त्यांना 2.5 लाख रुपये त्याच जागेचं भाडं द्यावं लागलं. आता लॉजिकल एंडला म्हणजे काय, त्यांना तिथून कसं असतं, आणखी एका मोठी संस्था आहे, त्यांनी टेंडर मी रद्द केलं, म्हणजे दिलेली जागा मी काढून घ्यायला लावली, पण नंतर पालिकेने टेंडर काढलं आणि मग त्यांनीच ते घेतलं. आता ह्याला लॉजिकल एंड म्हणायचं की नाही म्हणायचं? माझं काम झालं, जागा ताब्यात घेतली आणि परत टेंडर काढलं, टेक्निकली सगळं पूर्ण झालं. जवळपास सगळी प्रकरणं लॉजिकल एंडला जातात, फक्त विषय की ते कधी जातात. मग तिथं तुमचा पेशन्स कामाला येतो की कधी कधी चांगले अधिकारी असतात, त्यांच्याकडून ते कसं करून घ्यायचं. उदाहरणार्थ पालिकेमध्ये RTI लायब्ररी चालू झाली. आणखी एक महत्त्वाचा सांगायचा विषय राहून गेला, देशातली एकमेव पालिका आहे की जिथं दर सोमवारी 3 ते 5 ही कायद्यात तरतूद आहे, फक्त ती पुण्यात चालू आहे.
कुठलीही फाईल तुम्हाला अर्ज न करता बघायला मिळते. देशातली एकमेव, मी पुन्हा एकदा ते अभिमानानं सांगतोय, आणि त्या आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत राहील, त्यानंतर ते बंद केली जाईल योजना, हेही आम्हाला माहिती आहे. पण आत्ता आहे एवढं. RTI लायब्ररी पुण्यात एका महापालिकेत चालू झाली, बाकी नाही कुठे झाली. किती लोक येतात फायली बघायला तुम्हाला? नाही देत ते आपल्याकडे झाकून ठेवलं की उघडून बघायची सवय आहे. जे उघडं ठेवलं ते कोणी बघत नाही. तुम्ही जाता त्यावेळेला कोणी दिसत नाही का येत फाईल बघायला आलाय कोणी? काही मी तिथे नोंद लिहून ठेवली की जर अमुक एखादी फाईल नसेल तर मला कळवा म्हणून. पण लोक तेच सांगतो ना, आता सुद्धा ना अलीकडे गेल्या 2-4 वर्षामध्ये मी RTIचे फारसे अर्ज करत नाही. ही जी सगळी माहिती काढली ती माझ्या किंवा आणखी लोकांच्या काही प्रयत्नामुळे ती पब्लिक डोमेनमध्ये माहिती आहे. म्हणजे सगळे तहसीलदाराचं काढलं किंवा पार्कचं काढलं, हे सगळं ऑनलाईन आलेलं आहे. याच्यात RTI करावा लागलेलं नाही. फक्त काय बघायचं, कसं बघायचं, नेमकं कशावर लक्ष ठेवायचं, बोट ठेवायचं, हे कळलं पाहिजे. मी वेगळं काही करत नाही. मॅक्झिमम पब्लिक डोमेनमधली माहिती काढतो. विजय सर, तुम्ही जे काम करता ते बघितलं तर तुम्ही असं पक्ष व्यक्ती न बघता, सिलेक्टिव्ह न वागता, सर्वच पक्षातील जे काही गैरव्यवहार असतील, नेते असतील, तिथे तुम्ही आवाज उठवता. त्याबद्दल खरंच कौतुकास्पद कार्य आहे. आजच्या काळात तसं कोणी करत नाही. पण मला असा प्रश्न विचारायचा आहे, जे RTI आपण टाकतो त्यामधून गैरव्यवहाराची माहिती येते, पण जे नेते असतील ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदार, खासदार, मंत्रालयापर्यंत जे टेंडर निघतं, त्या टेंडरमध्ये सगळ्यांचे वाटे ठरलेले असतात. हे प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य, सरपंचपासून इथपर्यंत ही सगळ्या बस चर्चा असते, आपण ऐकतो. त्यातून जे आउटकम आहे त्याचं मग ते टेंडर निघतं, तसे सगळ्यांचे वाटे ठरतात, ते काम पण होतं. पण त्यामधलं जे कामाचं समजा 1 कोटीचं काम आहे ते त्या पद्धतीनं चांगलं होत नाही. 5 वर्षांनी परत त्याचं टेंडर निघतं. ही आपल्या जे सामान्य नागरिकांचे जे पैसे आहेत, कराचा पैसा आहे, त्यातून जी म्हणजे गैरवापर केला जातो. अगेन अँड अगेन तेच टेंडर काढले जातात. सगळेजण आपापले खाऊजी असतात, पण यातून आउटकम काहीच नाही आहे. म्हणजे सामान्यांच्या पैशावरती हे दरोडा घालण्याचं काम करतायत आणि आपल्या सगळ्यांसमोर घडतंय, पण त्यातून कारवाई काहीच होत नाही. असं यावर काय करता येईल? नाही, काही करता येणार. मगाशी मी सांगितलं की कधी कधी फ्रस्ट्रेशन येतं. ही सिस्टीम आता रिपेअर करण्याच्या पलीकडे गेलेली आहे. ही जर सिस्टीम नीट करावी आणि आपला देश काय प्रगत वगैरे ज्याला म्हणतात ना, त्या कॅटेगरीमध्ये जावं असं वाटत असेल तर ही सगळी सिस्टीम मोडली गेली पाहिजे. झालं आहे असं की पूर्वी असं वाटत होतं की राजकारणी आणि ही ब्युरोक्रेसी एकमेकावर अंकुश ठेवेल किंवा न्यायालय याच्यावर अंकुश ठेवेल. याच्यात न्यायालयांचाही तेवढाच दोष आहे. वर्षानुवर्ष बरं झालं हा विषय निघाला. परवा म्हणजे 2-4 वर्ष झाली, एका गुन्हेगार, म्हणजे तो माझ्याकडे सगळेच लोक येतात, त्याला विचारलं, तू गुन्हे करतो, तुला भीती नाही का वाटत? तो म्हटला, सर कुणाला घाबरायचं? समजा माझं काही पोलिसांनी पकडलं तर त्याच्यात 2 वर्ष जाणार, त्यानंतर इथल्या कोर्टात 5 वर्ष, हायकोर्टात 10 वर्ष, आणि त्यानंतर सुप्रीममध्ये 20 वर्ष. त्यावेळेला शिक्षा झाली तरी मला काही फरक पडत नाही. हे जे लोकांमध्ये गेले ना, तरुण मुलंसुद्धा आता जे तुम्ही बघाल पुण्यातली कोयता गँग वगैरे असेल ना, याचं कारणच हे आहे की शिक्षा कधी व्हायची, आणि आलेल्याला एवढा सन्मान मिळतोय आता जेलमधनं की ते आता एक वेगळं क्वालिफिकेशन झालेलं आहे. त्याच्यामुळं आणि हा दोष आपला की आपण त्याच लायकीचे लोक तिथं बसवतो, तिथं निवडून आणतोय वगैरे, हा आता आपला दोष झाला आहे. आपण जसे आहोत तसे आपले राजकारणी आहेत, त्याला काही फारसं. आणि याला जोडून दुसरा प्रश्न, आता जर राजकारणात बघितलं, राजकारणी लोक आपलं जर हिस्ट्री सांगत असतात, इतिहास सांगत असतात, एकेकाळी मी असं जनावरांच्या मागे जायचो, छोटी गाडी चालवायचो. आज जर आपण बघितलं ते 5-5 कोटी 3-3 कोटीच्या गाडीमध्ये असतात, त्यांचं साम्राज्य असतं, घटनात्मक पदाचा वापर करून अनेक कंपन्या स्थापन केलेल्या असतात. हे कायद्यातून कशी पळवाट काढतात? एवढं साम्राज्य कसं तयार करतात? याच्यासाठी तिथे CA नावाचा एक प्रकार बसलेला असतो. त्याच्याकडे गेले की तो कसे पैसे आलेत, कसे खर्च करायचे, कसे दाखवायचे. तर मला आश्चर्य वाटेल, काही म्हणजे ते आता तुम्ही करायचं काम आहे, सगळंच मला सांगू नका. आपल्यातले काही अधिकारी आणि नेते आहेत ना, मला आयुष्यात म्हणजे लॉटरी खरेदीच केली नाही, पण त्यांना 15-15, 20-20 वेळा लॉटरी लागलेली आहे. केवढे भाग्यवान आहेत. आणि असे बरेच नेते आहेत. म्हणजे काळा पैसा द्यायचा, लॉटरीचं तिकीट घ्यायचं की झालं, संपलं, झालं उत्पन्न चालू. लॉटरी तो प्रत्येक गोष्टीमध्ये स्कॅम आहे आपल्याकडे, नाही कुठे. विचार करा, बघा, ते काही माहिती काढता आली तर किमान महाराष्ट्राच्या लॉटरीची तरी माहिती काढा की कुणाला तिकीट लागलं आणि किती वेळा लागलं, ते काय म्हणतात ते बक्षीस लागलं, ते लक्षात येईल.
म्हणजे स्कॅम निघतात स्कॅम, पण ते नेते त्या पक्षात गेले की ते कुठे जातात कळत नाही, तो प्रॉब्लेम होतो. नाही ते हे आपल्याला ते वेगळे आहेत असं आपण समजतोय. ते समजतो काय नाही, ते फालुद्यासारखंच आहे, एकाच ग्लासमध्ये कलर वेगळा वेगळा दिसतो एवढंच. ते त्याच्यामध्ये वेगळं कुणीच नाही आहे, सगळे एकच आहेत. आता काय तुम्ही जर बघितलं तर मी अशी अनेक उदाहरण देईन की विरोधी पक्षाच्या नातेवाईकांना महत्त्वाची पदं दिलीत. उदाहरणार्थ जाऊ दे, तुम्हाला सगळी उदाहरणे एकदम देतो मी. पण हे वस्तुस्थिती आहे ना, आणि त्याच्यासाठी काय ते नियम सुद्धा राबवलेले आहेत. तुम्हाला आता जाताना देतो मी परत, कारण एकाच नाव घेऊन थांबण्याचा अर्थ नाही. मग असे शेकड्यात आहेत. सत्तेपुढे असे कॉम्प्रोमाइज का होतात लोक, तुम्हाला काय वाटतं? आता हे प्रश्नाचं उत्तर अवघड आहे. कदाचित आपल्या जी समाजाची रचना आहे त्याच्यामध्येच असं आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की काही दिलं तर ₹1.25 टाकला की देव प्रसन्न होतो. इथपासून ते सुरुवात होतं ना. मग की मग नवस बोलायचं. मी फक्त धर्माबद्दल बोलत नाही, नाहीतर परत तो वेगळा काहीतरी व्हायचा. सगळीकडे तेच आहे. देव पावतो, धर्म पावतो, अल्लाह पावतो, ख्रिश्चन काय असेल ते सगळं पावतं, आणि तो पावला की आपलं भलं होतं. पण तो सगळ्यांनाच का पावत नाही हा एक प्रश्न आहे एवढ्या ह्याच्यामध्ये. पुण्यामध्ये सगळ्यात जास्त गैरव्यवहार कुठल्या याच्यात आहे? म्हणजे जमिनीच्या व्यवहारांमध्ये आहे, आरक्षित जमिनींच्या, हे पहा, टेंडर पहिली गोष्ट, मी तुम्हाला पुण्याला बदनाम करून देणार नाही. नाही असू दे, पुण्यातली प्रकरणं उघडकीस येतात एवढंच काय. ते ही प्रकरणं सगळ्या राज्यभर घडतायत. राज्यामध्ये गेल्या 2-3 वर्षामध्ये जवळपास 450 प्रत्येक जिल्ह्यातली आरक्षणं उठवलीत, बदललीत किंवा रेसिडेन्शियल केलीत. मुंबईतलं एका प्रकरणावर मी आवाज उठवला होता. आता काय झालं माहिती नाही मला. नरिमन पॉईंट जवळची मरीन लाईन्स 1 लाख स्क्वेअर फूट जागा एका संस्थेला अशीच दिली गेली. आपण पुण्यामध्ये भांडतोय, इथलं कुठलं बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधली 20 गुंठे जमीन कधी काळी 1988ला सुनील गावस्करांना दिली होती. त्यांनी ती 34 वर्ष वापरली नाही. त्यांना लक्षात आलं की नाही, आता आपण त्याचं विकसन करू शकत नाही, म्हणून काहीतरी हालचाली झाल्या. त्याला हालचालीनं कायदेशीर हे काहीच नाही आहे. आणि नंतर ती क्रिकेटपटूचं नाव विसरलं, त्याला आता देण्यात आलेली आहे. नाव विसरलं म्हणजे मुद्दाम नाही विसरलं माझ्या, खरंच ते, कारण क्रिकेट हा माझा काही तसं केलेलं आहे. पण पुण्यामध्ये लँडची प्रकरणं जरा जास्त याच्यामध्ये कारण असं आहे की ते पुण्यात नाही, पुणे, मुंबई, ठाणे आणि नाशिक ह्या भागात आहे. कारण हा गोल्डन ट्रँगल सगळ्या दृष्टीनं, आंतरराष्ट्रीय व्यवहाराच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. शिवाय पुण्याच्या काही भागातलं जे निसर्ग सौंदर्य आहे, पुण्यातले काही तालुके असे आहेत ना ज्याच्यामध्ये देशातला एकही राजकारणी मोठा असा नाही की त्याची तिथं जमीन नाही. सगळ्यांचं लक्ष आहे. सगळ्या म्हणजे कुणाचंही नाव घेण्यात अर्थ नाही, सगळ्यांचा मेजर स्टेक तिथे आहे. आणि त्यांना आपल्या जमिनींचं जर काही पुढं होणं लपवायचं असेल तर त्यांना महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांची गरज आहे. त्यामुळे असे जे करतात त्यांना पूर्ण संरक्षण मिळतं. तेलंगणा बघा, कुणी हात लावणार नाही येवलेना. त्याच्यात आता काही मार्ग काढतील हे आत्ता सांगता येणार नाही, पण मार्ग नक्की काढतील. सूर्यकांत येवले, पुण्याचे तहसीलदार. माझा प्रश्न थोडासा मॉडिफाय करून मी आता विचारते. महाराष्ट्रामध्ये मला कळला नाही असं नाही, तुम्ही म्हटलात, तुम्ही उत्तर दिलं, पण महाराष्ट्रामध्ये तुम्ही म्हटलात म्हणून मी मॉडिफाय करते. महाराष्ट्रामध्ये आरक्षित जमिनी, टेंडर प्रोसेस की इतर कुठला, कशामध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचार होतोय? कारण टेंडरचा पण तुम्ही उल्लेख केला, जमिनींच्या अनुषंगाने तुम्ही टेंडरमध्ये जास्त होतो कारण तो कळत नाही लवकर. ओके, मग ई टेंडर आल्यानंतर सुद्धा या गोष्टी कंटिन्यू राहिलेल्या आहेत? हो, हे म्हणून मग अशी म्हणून तो मुद्दा खरं तर तुम्ही जाणीवपूर्वक लावला पाहिजे. कम्प्युटरायझेशनने काय फरक पडला, कम्प्युटरायझेशनने काय थांबवलं, टेंडर सिस्टीम थांबवली, काय थांबवलं? उलट त्याच्यामुळे आता ह्या सगळ्या भ्रष्टाचाराचं कॉर्पोरेटायझेशन झालेलं आहे. आम्ही बघा ई निविदा आहे, पारदर्शक आहे, सगळं आहे, पण जे केलंय ते नेहमीच्या बाजारभावापेक्षा, एक उदाहरण छोटंसं देतो. एक टेंडर काढण्यात आलं पुणे महापालिकेच्या सामान्य न्याय विभागाचं. छोटं टेंडर आहे, म्हणजे ह्या सगळ्या मोठ्या करप्शनच्या तुलनेत ते 21 कोटीचं आहे. जे काम आधी शासनानं केलं होतं, करून ठेवलं, त्याच कामाचं पुन्हा हे कम्प्युटराईज करून आय कार्ड देणं,
जे सगळं तिथं आहे. त्याच्यासाठी 21 कोटीचं रुपयाचं टेंडर काढण्यात आलं. कॉम्प्युटरला काहीच माहिती नाही आधी झालं नाही झालं काही, त्याला काही कमांड दिल्या त्यांनी टेंडर काढून मोकळा झाला. त्याच्यामुळं तिथे 21 कोटी रुपये असेच नेले. आत्ता काल परवा मी एक विषय केला, 80 कोटीचं टेंडर रद्द केलं त्यांनी. पण रद्द केलं म्हणजे काहीतरी चुकीचं आहे म्हणून रद्द केलं ना. पण ते टेंडर काढण्यात आलं होतं. 9 कोटीचे 300 कोटी रुपये झाले. कॉम्प्युटर काय करणार आहे त्याला? तुम्ही AI काय म्हणाल त्याला नवीन नाव द्या, तो तुम्ही सांगाल त्याकडे टाकतो आणि टेंडर काढतो. ई गव्हर्नन्समुळं काहीही फायदा झालेला नाही. मुळात किती जणांना ई गव्हर्नन्स मंत्रालयातल्या माहिती आहे? मी सांगितल्यानंतर फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि एक मंत्री यांचा ऑफिशियल ईमेल ID तुम्हाला वेबसाईटवर बघायला मिळतो. ह्या सगळ्यांचे ईमेल ID हे ऑफिशियल असले पाहिजेत. हे कायदा आहे. म्हणजे maharaष्ट्र.gov किंवा मग NIC किती मंत्र्यांचे आहेत? एकाही नाही. आणि हे मंत्री कॉम्प्युटराइज टेंडर आणि काय ते ई गव्हर्नन्स वगैरे चालू आहे त्यांचं. तुम्ही आता विषय करा ना, हे 50-60 हे घेतले iPad, त्या iPadवरनं काय काय ट्रान्झॅक्शन झालं आहे. हा बाय द वे ही सगळी त्यांची ट्रान्झॅक्शन गव्हर्नमेंटच्या ईमेल ID केलेली ही पब्लिक डोमेनमध्ये असतात. मी त्या काळामध्ये पुणे महापालिकेच्या प्रवीण परदेशी होते, त्यांनी केलेल्या ऑफिशियल ट्रान्झॅक्शनची CD मी काढली होती त्यांच्याकडून आणि त्यांना ती द्यावी लागली होती. त्यामुळे मंत्र्यांनी आपल्या ऑफिशियल ID वरून काय काय केलं ही माहिती घ्या सगळ्यांनी. तुम्ही तुमच्या याच्यामध्ये आलं तर सगळ्या महाराष्ट्राला आवाहन करा. कारण यांच्या मागे लोकांनी लागलं पाहिजे. एकटा विजय कुंभार पुरेसा नाही, अशी नाहीतर हे होतच राहणार. RTI कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत, पण अनेकदा असं म्हटलं जातं की काहींच्या उत्पन्नाचं साधनच RTI द्वारे माहिती काढणं आहे. तर म्हणजे ही गोष्ट तथ्य किती आहे? परंतु काय बिघडतं? समजा एखाद्याने त्याच्यातलं तो पाकिटमारी करत असेल तर आपल्याला आता पाकिटमारी बऱ्याच जणांचं उत्पन्न साधन आहे, पण आपण पाकिट मारायला धरणार आहोत की दरोडे करायला आपण? पण ही पण चुकीचीच पद्धत आहे ना. माहिती दोन्ही चुकीचं आहे. कुठल्या चुकीच्या माणसाची तुम्हाला बाजू घ्यायची आहे तुम्ही ठरवायचं आहे. दोन्ही चुकीचे. मी समर्थन करत नाही. कुठल्या तरी एका चुकीच्या माणसाला पाठिंबा कुठल्या तरी नाही, मेजर चुकीच्या माणसाला आधी द्या मग कुठल्या तरी ठरवायचं. म्हणजे मग आपल्या पण उत्पन्नाचं साधन त्या माध्यमातून ठरेल अशा पद्धतीने. असं नाही. मी शिक्षा देण्याची गोष्ट करतोय, आपल्या उत्पन्नाची गोष्ट नाही करत आहे. कारण म्हणजे RTI कार्यकर्त्यांच्या माध्यमातून माहिती काढली जाते, उत्पन्न घेतलं जातं, पण तशाच पद्धतीनं त्यांच्यावर होणारे हल्ले सुद्धा आहेत. त्रास दिला गेला म्हणून झालेले हल्ले आहेत ते. माहिती चुकीचा वापर केला गेला. मुद्दाम थांबवून करतो कारण मी त्या क्षेत्रामध्ये आहे. मला RTI मधलं थोडंफार कळतं असा सगळ्यांचा समज आहे. त्यामुळे दोन्ही बाजू माझ्याकडे येतात. पुणे महापालिकेचं आणि पिंपरी चिंचवडचं उदाहरण दिलं तर माझ्याकडे RTIची मदत मागायला दोन्ही बाजू येतात. कोण? हे सेवक आहेत, ते बाहेरचे लोक नाहीत. बाहेरच्या लोकांना काहीही कळत नाही. हे सेवक लोक सांगतात की याचं उल्लंघन झालं, याची माहिती कशी मागावी. मग ते आपल्याच दुसऱ्या अधिकाऱ्याचं असतं आणि दुसरा अधिकारी पण माझ्याकडे असतो, त्याच्याकडून अशी चूक झाली याची माहिती कशी मागवायची. RTIचा गैरवापर करणाऱ्यामधले बाहेरची माणसं म्हणजे जेन्युइन माणसं, शेतकरी किंवा ही यांची संख्या, कामगार यांची संख्या खूप कमी आहे. याच्यामध्ये मोठी संख्या आहे ती सेवेत असलेल्या लोकांची, म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांची, विशेषतः रिटायर, त्यांची संख्या मोठी आहे. कारण त्यांना हा कायदा माहिती आहे, कुठे चुकलं हे माहिती आहे, त्याचा गैरवापर कसा करायचा हे माहिती आहे. आता बाकीच्यांना ते माहिती नसतं. काय मागितल्यावर तो अडचणीत येईल हे फक्त त्यातल्या माहितगार माणसांनाच माहिती असतं. तेच ह्याचा तुमच्या भाषेत जे असेल तो गैरवापर करतात. ब्लॅकमेलिंग होतं आणि त्याच्यातनं झालेले खून, अशा गोष्टी पण महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत. त्यामुळे माझा आणखीन एक प्रश्न आहे, ते म्हणजे की तुम्ही अगदी थोड्या वेळापूर्वी म्हटलात की IAS अधिकारी येतात, म्हणजे जे अधिकारी आहेत ते रिटायर्ड झालेले वगैरे किंवा जे पॉलिटिशियन्स आहेत ते येतात. तुम्ही गुंडांचा पण उल्लेख केला होता. गुंडांना सुद्धा म्हणजे माहिती अधिकाराच्या खालची माहिती लागते का आणि कुठल्या पद्धतीची, म्हणजे तशी मदत घेण्याचा प्रयत्न केलाय का? त्यांना मिळत नाही ती. कारण बरेच जे माझ्याकडे येतात त्यांना मुख्य माहिती हवी असते, ते आपल्या तपासाचं काय झालं, आपण केलेल्या केसच्या तपासाचं काय झालं, आणि ती माहिती दुर्दैवाने RTIच्या याच्यामध्ये येत नाही. ओके. पण बरेच म्हणजे काही महाराष्ट्राला काही बाहेरची उदाहरणं आहेत. जसे जेलमध्ये त्या लोकांनी RTI वापरून आपल्यावरचा गुन्हा कमी केल्याची ही उदाहरणं आहेत. म्हणजे त्यांनी वापरू नये असंही नाही ना, कारण त्यांनाच माहिती आहे नेमकं काय घडलं. त्यामुळे त्या अँगलने माहिती मागवतात, ते कोर्टात खेळतात आणि त्याच्यातून सुटलेले लोक ही बरेच आहेत.
तुम्हाला कधी ते व्हॉट अबाउटरीचा त्रास होतो? म्हणजे तुम्ही याचंच प्रकरण का करतात, ह्याच पक्षाचं नेहमी करतात होतो किंवा नेहमी वगैरे? होतो नेहमी होतो. तुम्ही सोशल मीडियावर पण ऍक्टिव्ह असतात. जो पत्रकारावर होतो तो मलाही तेवढाच मलाही त्रास होतो. मग तुम्ही ही माहिती काढली म्हणजे तुम्हाला अमक्याने दिली असली पाहिजे. मग आजच फेसबुकवर आहे तुम्ही अमुकच एका समाजाची का काढताय. आता माझं DSK झालं, माझं आणखी मनोहर जोशी झालं, मग त्यांची का नाही माहिती काढली? कारण त्याला माहितीच नाही, तो पूर्वीचं काही वाचत नाही, तो आत्ताच बघतो की आत्ताचे जे काढले ते कुठल्या जातीचे आहेत, कुठल्या पक्षाचे आहेत. ह्याचा होतो नेहमी त्रास होतो. पण दुर्लक्ष करणे एवढाच पर्याय असतो, दुसरा काही नाही. कुणाला सांगणार की काय नेमकं आहे ते सांगता येणं शक्य. पण चॅनेलवर जे आरोप होतात तेच आरोप आमच्यावरही होतात की मग यांनी सांगितलं म्हणून त्यांनी काढलं. पण तसं नसतं ते. आणि तसं असतं तर मग काय हे दुकानच मांडून बसता आलं असतं ना त्याच्यात काय. तुम्हाला तुम्ही महाराष्ट्रामध्ये जे प्रामुख्यानं काम करणारे लोक आहेत, तुमच्यामध्ये समन्वय किंवा अशी काही तुमचा काही व्हॉट्सअप ग्रुप आहे का? कारण खूप नाही, व्हॉट्सअप ग्रुप होता सांगतो ना तुम्हाला. तसं म्हणजे समन्वय असं काही नाही आहे कोणाचा. फक्त याच्यातले जे चांगले काम करणारे, म्हणजे मी चांगले काम करतो असं मला वाटतं, त्याच्यामुळे सांगतो की त्यांचा एक ग्रुप आहे सच नाही. परंतु आम्ही एकमेकांच्या पिटिशनमध्ये एकमेकांना म्हणजे काय थोडं हे मिळावं, आधार मिळावा म्हणून आम्ही अनेक प्रकरणामध्ये एकत्र येतो सुद्धा. पण असे 3-4 मंडळीचे आहेत, त्याच्यापेक्षा जास्त नाही आहेत. कोण कोण आहात तुम्ही? हे मी आहे, वेलणकर आहेत, सारंगी आदवाडकर आहे, जे नदी पात्रावर आणि आमच्या एकमेकांच्या पिटिशनवर सह्या असतात. पण असे महाराष्ट्रातला म्हणून काय असं नाही 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 तसं शक्य पण नाही. काय झालं होतं आता काही गोष्टी त्याचा अर्थ पण लागत नाही. ज्यावेळेस सतीश शेट्टींचा मर्डर झाला त्यानंतर मी एक सिस्टीम चालू करायचा प्रयत्न केला. म्हणजे माझी वेबसाईट चालू केली मी, स्वराज्य.org नावाची. उद्देश हा होता की सगळे म्हणत होते की आम्ही अमक्याची माहिती मागितली की आम्हाला त्रास होतो. आमचं म्हणजे आमच्यावर तोही आरोप आहे, माहिती मिळालं की ते तुम्ही सगळं गाव जेवण घालता, सगळ्यांना माहिती असतं. पण तेच आम्ही सुरक्षित राहायचं कारण सुद्धा आहे. बरेच जण काय करतात की माहिती मागतात आणि ती स्वतःकडे ठेवतात. माहिती बॉम्बस्फोट सारखीच असते, ती तुम्ही स्फोटकच असते. तुम्ही स्वतःजवळ ठेवल्यात की त्याचा स्फोट कधी ना कधी होणार आहे. त्यापेक्षा सगळ्यांना वाटून टाका. प्रत्येकजण आपापल्यापर्यंत भर घालेल किंवा आणखी काही करायचं ते करेल. परंतु आणि त्यासाठी मी वेबसाईट चालू केली सतीश शेट्टीच्या हत्येनंतर. पण दुर्दैवानं त्याला लोकांनी फारसा रिस्पॉन्स दिला नाही. त्यांना कदाचित असं वाटलंही असेल की आपण माहिती काढायची आणि क्रेडिट विजय कुंभार घेऊन जाणार म्हणून असेल. परंतु त्याच्यावर कोणी फारशी माहिती काही दिली नाही. तोही प्रयत्न झाला. बऱ्याचशा प्रेक्षकांना माहीत नसेल की सतीश शेट्टी यांची हत्या तळेगावमध्ये भर दिवसास अगदी सकाळच्या काळामध्ये त्यांच्या घराजवळ झालेली होती. अत्यंत निर्घृण अशी हत्या होती. ते RTI ॲक्टिव्हिस्ट होते आणि काही संवेदनशील माहिती त्यांनी महामार्गालगतच्या जमिनींच्या व्यवहारांची मागितलेली होती आणि त्यानंतर ते झालेलं होतं. पण पुढे तुम्ही म्हणजे त्याचं काही कोणी फॉलोअप घेतलं नाही? त्याचे भाऊ काय घेत आहेत? फॉलोअप किती घ्यायचा? त्याच्या चौकशीचे शेवटी CIDने समरी रिपोर्ट फाईल केला. अजूनही त्याचा भाऊ लढतोय. किती लढायचं? म्हणजे त्या माणसाचं मला कौतुक वाटतं अजूनही. आणि हाईट सांगतो, त्याची हत्या झाल्यानंतर 15 दिवसानंतर आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना भेटायला गेलो होतो. तोपर्यंत डॉक्युमेंट सतीशकडची होती तेवढी माझ्याकडे होती. पोलीस अधिकारी मलाच म्हणतायत की ते जे पुरावे आहेत ना ते आमच्याकडे द्या. मी वैतागलो त्यांच्यावर. म्हटलं 15 दिवसानंतर तुम्ही पुरावे माझ्याकडे मागताय. मग मी त्यांना काय दिले नाही, मग मी माझ्या वेबसाईटवर टाकलं आहे. म्हटलं दिले तर आणखी काहीतरी गडबड व्हायची, त्यापेक्षा ते सगळ्यांना बघू दे. त्याच्यामुळं आणि हे खरं आहे की आत्तापर्यंत भारतामध्ये 150-200 कार्यकर्त्यांची हत्या झालेली आहे. हार्डली एखादा वगळता कुठल्याही याच्यामध्ये तपास लागलेला नाही आहे. आणि त्याच्यावर आमची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. प्रश्न आहे, तुम्ही जसं कार्य करता तसंच अंजली दमणे पण कार्य करतात. त्यांच्या पूर्ण कामाकडे तुम्ही कसं बघता? चांगलं काम म्हणून बघतो. काम चांगलंच आहे ना. दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्रातल्या जनतेला कळवा म्हणून, कारण सामान्य माणसं तुम्ही म्हणलं की सामान्य माणसं काही त्याचा वापर करत नाही. आपण आता कार्यक्रमात शेवटाकडे आहोत. पण किती पॉवरफुल आहे RTIचा कायदा किंवा तुम्ही अशा पद्धतीनं आणि तो कसा वापरायचा असं जर कोणाला शिकायचं असेल किंवा जर कोणाला त्याचं काहीतरी डेमो पाहिजे असेल तर असं काही उपलब्ध आहे की कशा पद्धतीनं माहिती अधिकार कायद्याचा वापर करता येतो? हे पहा, एक तर माहिती अधिकार कायद्याचा वापर करण्यासाठी पूर्वी मी एक माहिती अधिकार कट्टा घ्यायचो होतो. कट्टा घ्यायचंही कारण असं होतं की आपल्या देशातले कायदे ज्यावेळेस सामान्य माणसाला समजावले जातात ना, ते त्यावेळेस कुठेतरी बंदिस्त हॉलमध्ये घेतात.
हॉटेलमध्ये घेतात आणि तिथं जो ऐकणारा आणि समोरचा लेक्चर देणारा ह्याच्यामध्ये एक दरी असते. म्हणजे लेक्चर देणाऱ्याला पूर्ण काही समजतं आहे, खूप काही अक्कल आहे आणि समोर बसले ते मूर्ख आहेत असा एक समज असतो आणि तिथं जायला सामान्य माणसं घाबरतात. म्हणून मी गार्डनमध्ये सुरुवात केली की ते सगळे असे गोल बसतील, एकमेकांना प्रश्न विचारतील. तिथे आम्ही कोणाचे प्रश्न सोडवत नव्हतो, तर त्यांनी प्रश्न स्वतःचा कसा सोडवावा ह्याला मार्गदर्शन करत होतो. त्यानंतर तो आता ऑनलाईन चालू झाला आहे. प्रत्येक रविवारी हा कट्टा ऑनलाईन चालू असतो. ज्याला कुणाला यायचं आहे त्यांनी तो प्रश्न विचारू शकतात, माहिती घेऊ शकतात. काही जुने संधी अधिकारीसुद्धा दर रविवारी त्या कट्ट्यावर येतात. कसं, कुठे जॉईन करायचं? ऑनलाईन माहिती अधिकार कट्टा म्हणून विजय कुंभारचाच एक भारतभर प्रसिद्ध आहे, तर त्याच्यावर ऑनलाईनही येता येतं. मी लिंक बऱ्याचदा जे मला कॉन्टॅक्ट करतील त्यांना मी ती लिंक पाठवत असतो. अच्छा, म्हणजे तुम्ही ती लिंक, यूट्यूब लिंक आहे ती? झूम लिंक आहे. अच्छा, झूम लिंक जर तुम्हाला हवी असेल ह्या कायदा कसा वापरावा ह्याची, तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता किंवा ते ट्विटरवर पण ॲक्टिव्ह आहेत, ते तिथे टाकू शकतात. खूप साऱ्या म्हणजे गोष्टी आज ह्याच्यामधून समोर आहेत. तुमच्याकडे खूप कहाण्या आहेत, खूप गोष्टी आहेत, खूप नेत्यांच्या, अधिकाऱ्यांच्या, खूप प्रवृत्तींच्या. पण आता या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला असं कधी वाटतंय का की आता म्हणजे आपण जिथून होतो जिथं पोचलोय भ्रष्टाचाराच्या त्या ह्याच्यामध्ये, आता परवाच कुठेतरी छापून आलं होतं की महाराष्ट्र भ्रष्टाचाराच्या ह्याच्यामध्ये अव्वल, पुणे सगळ्यात अव्वल, लोकमतचीच बातमी होती मला आठवते. तर तिथून काही आपली माघारीची काही प्रोसेस काही चालू आहे का? सरकार दरबारी त्याच्याबद्दल कोणाला आस्था आहे का? मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, कारण मुख्यमंत्र्यांकडे काय स्वच्छ चारित्र्याचे त्यांची प्रतिमा आहे म्हणून बघितलं जातं, म्हणून मी हा प्रश्न विचारतो. तुम्ही आता काही विचारलं तरी एक गोष्ट मात्र आवर्जून मी सांगेन, आता ह्या शब्दांच्या व्याख्या हळूहळू बदलायला लागल्यात. म्हणजे अमक्या गोष्टीला आपण पूर्वी भ्रष्टाचार म्हणत होतो, त्याला आता भ्रष्टाचार म्हणत नाहीत, त्याला काही कॉर्पोरेट भाषेमधलं काहीतरी मोठं नाव दिलं जाईल आणि ते चालू राहील, म्हणजे त्याच्यात बंद होणार नाही. साधं उदाहरण एक छोटंसं भ्रष्टाचाराचंच म्हणजे विशेषतः पुण्यामध्ये सगळीकडे असेल ते, आपण रिक्षा बुक करतो ओला उबरची, त्याच्यावर नंतर बंद आली, काय काय होत गेलं वगैरे. आता एक नवीन सिस्टीम झाली, विशेषतः संध्याकाळी जर तुम्ही मेजर एरियामध्ये गेलात तर नेहमी रिक्षाने गेलात तर त्याचे 20 रुपये असतात, ओला उबर बुक केले तर 50 रुपये होतात. परंतु पीक आवर्सनं जर रिक्षा लवकर यायची असेल तर त्याच्यावर 4-5 ऑप्शन दिलेत. 10 रुपये टिप, 20 रुपये टिप, 30 रुपये टिप, 40 रुपये. ज्याची टिप जास्त मिळेल त्याच्याकडे गाडी लवकर जाते. ह्याला भ्रष्टाचार म्हणायचं की नाही म्हणायचं? 20 रुपयांनी आपण जाणार आहोत, तिथं 100 रुपये द्यावे लागणार आहेत. म्हणजे व्याख्या बदलली भ्रष्टाचाराची. उद्या काय, जे पूर्वी सांगायचे ना रिक्षावाला, इकडे यायचे तर कोण सांगायचं 50, दुसरा 100 सांगायचा, तिसरा 150 सांगायचा, त्याच्यात याच्यामध्ये काय फरक आहे? हे ऑनलाईन झालं एवढंच, बाकी काही फरक नाही. त्याच्यामुळे या व्याख्या बदलत आहेत. आणि हे जे हल्ली चाललं आहे ना, भ्रष्टाचार संपवण्यासाठी आम्ही ही यंत्रणा उभी केली. मला सगळ्या राजकारण्यांना त्या यंत्रणेतून खरं काही जर निष्पन्न झालं असेल तर मी त्या सगळ्यांचा शनिवारवाड्यावर सत्कार करायला तयार आहे. मुख्यमंत्र्यांनी OSD बदलले सगळे, जे काही ज्यांच्याबद्दल आक्षेप होते वगैरे, ते PAPS बदलले, OSD बदलले. मुख्यमंत्र्यांनी सगळ्या मंत्र्यांना सूचना दिल्या, त्यांनी स्वतः काही टेंडर्स रद्द केली, MMRDAची वगैरे, तुम्ही ऐकलं असेल. व्याख्या बदलत चालल्यात एवढंच म्हणेन, बाकी काही हे संपणार नाही, कारण हे संपवायचं नाही आहे. लोकांच्या डोळ्यात धुळपेक करून आपण कसे, अजूनही प्रामाणिकपणाचा TRP तेवढाच आहे. त्याच्यामुळे आपण प्रामाणिक किती आहोत हे दाखवायचा प्रयत्न चालला आहे. आतून ते प्रामाणिकच असतील याची गॅरंटी नाही. त्यासाठी मग जसं सांगितलं ना, पोस्टमनचं काम हे सगळे करतायत. कुठल्या एका विषयावर महाराष्ट्र शासनामधल्या अधिकाऱ्यावर किंवा कुणावर कारवाई झाल्याचं उदाहरण दिलं. टेंडर रद्द केलं म्हणजे टेंडरमध्ये चुका होत्या, मग ते चुकीचे टेंडर काढल्यामुळे कुणावर कारवाई केली? तुम्हीच सांगितलं ना, आता टेंडर रद्द केली. का टेंडर रद्द केली? तर काहीतरी घडलं होतं म्हणून. मग जे चुकीचं घडलंय त्याला त्याच्यावर कारवाई का केली नाही? हा येवलेसारखा माणूस तिथून 20 वर्ष भ्रष्टाचार करतोय, 7 वेळा सस्पेंड झाला. त्याला पुण्यासारख्या काय संवेदनशील भागात आणलं कुणी? मला येवले वगैरे काही माहिती नाही, पण त्याचे गुण शासन स्वतः त्याच्यामध्ये लिहितं आहे की आमचा हा जो जिल्हा हे आहे तहसीलदार, त्याला शासकीय जागा
अपहार करून खाजगी लोकांना देण्याची सवय आहे, ही FIR मध्ये शासन स्वतः लिहित आहे. असा गुणवंत माणूस इतकी वर्ष काम करतोय आणि तुम्ही त्याला तिथं हे देताय, पुण्यासारखं ठिकाण जिथं तो येऊन 300 कोटीची आणि आणखी काही कोटीची गडबड करतो. मग बदलला, तहसीलदार पुण्याचाही बदलला होताच. येवले कुणाला तर बदलूनच तिथं आलेले आहेत ना, आणि ते ह्या राज्य शासनाच्या काळातच झालेलं आहे. त्यामुळे बदलाचं काय होतं हे तुम्ही ठरवा. ठीक आहे. मुद्दा असा होता की गेल्या काही काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जमिनींची प्रकरणं असतील, भ्रष्टाचाराची प्रकरणं असतील, ती सामाजिक कार्यकर्त्यांनी समोर आणलेली आहेत आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याबद्दल आवाजसुद्धा उठवलेला आहे. बऱ्याचशा अनएथिकल गोष्टींमध्ये अधिकाऱ्यांवरती सुद्धा मोठा दबाव या मंडळींचा राहिलेला आहे आणि तो दबाव राहण्याचं कारण त्यांच्याकडे असलेली स्फोटक माहिती हाच त्यातला कळीचा मुद्दा आहे. मग आपण महाराष्ट्रातली आत्तापर्यंतची गेल्या वर्षभरातली जानेवारीपासून घडणारी कुठलीही प्रकरणं जरी बघितली, कारण स्मरणशक्ती कमी असते म्हणून मी जानेवारीच धरलं, त्यातल्या त्यात आठवेल असं वर्षभरातली सगळी प्रकरणं, अगदी संतोष देशमुखपासून मग कृषी विभागातली, मग इकडची तिकडची MMRDA मधली, पुण्यातली जमिनींची टेंडरशी रद्द झालेली, आणि आता रिसेंटली म्हणजे पुण्यातली 2 म्हणजे जैन बोर्डिंगचं आणि मग आता हे, आणि नगरचं जैन बोर्डिंगचं अजून एक चालूच आहे तिकडे. अजून 5-6 एक आठवड्याभरात येतील बाहेर. येतील. काम चालू आहे तुमचं? माझं नाही, इतरांचं काम चालू आहे, पण ते काम कसं करायचं याच्यावर माझ्याशी बोलतायत, त्यामुळे मला माहिती मार्गदर्शन येतील बाहेर. तर हा सगळा जो परीघ आहे, हा परीघ निश्चितपणे बदलायला हवा. पण जिथं लोकच इलेक्शनच्या आधी 1500 रुपये ज्या पद्धतीनं मदत म्हणून सरकार सांगतंय, पण ती एका प्रकारे सरकारी तिजोरीतून तुम्हाला दिलेली लालूचच आहे आणि ती तुम्हाला नाकारता येणार नाही, त्याला तोच शब्द आहे, दुसरं काय नाही आहे. आयदर वे तुमची अधिक काळजी असती तर ते निवडून आल्या चालू केलं असतं, म्हणजे आधीच 2024. म्हणजे ह्या सगळ्या प्रकारच्या मानसिकतेला जनता पण म्हणजे लोक पण जबाबदार आहेत आणि लोकांनी एकटा माणूस काही करू शकत नाही असं कायम म्हटलं जातं. मी काय करणार, पण एकट्या विजय कुंभारांनी केलेलं आहे, एकट्या अनेक लोकांनी केलेलं आहे. आपण दमनिया ताईंना पण इथं बोलवलं होतं, त्यांचे अनुभव आपण ऐकलेले आहेत. तर एकट्या लोकांनी बरंच काम केलेलं आहे. तुम्ही तिथपर्यंत एकट्याने योग्य दिशेने योग्य प्रवास केला तर निश्चितपणे होऊ शकतं. माहितीचा अधिकार चांगल्या पर्पजसाठी वापरावा कसा, तर त्याच्यासाठी जर तुम्हाला तो कसा वापरायचा हे माहिती हवी असेल तर तुम्ही झूम लिंक जे आहे, जर रविवारी जो माहिती अधिकार कट्टा असतो विजय कुंभार तो चालवतात, तर त्याच्यावरती तुम्ही जॉईन होऊ शकता. त्यांचं ट्विटर अकाउंट आहे, तिथं तुम्ही त्यांना संपर्क करा, फोन नंबर त्यांचा अनेक लोकांकडे, तिथं संपर्क करा आणि तिथं तुम्ही जाऊन ऑथेंटिकली आपल्याला कशा पद्धतीने माहितीचा अधिकार, कारण अनेक लोकांना, शिकलेल्या लोकांना पण माहितीचा अधिकारचा अर्ज कसा करायचा माहीत नाही. बऱ्याच चुका होतात, माहिती देत नाहीत सरकारी अधिकारी, त्यावेळेला काय करायचं हे कळत नाही. तर तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा फायदा होऊ शकतो. कुंभार सर खूप खूप धन्यवाद. फक्त शेवटची विनंती सगळ्यांना जी पहिल्या ह्याच्यातली होती तीच की सगळ्यांनी आयुष्यातला एकच प्रश्न, बाकी आयुष्यभर भ्रष्टाचार करा, फक्त एक प्रश्न भ्रष्टाचार न करता स्वतः सोडवा. एकच प्रश्न आयुष्यातला एक प्रश्न, मी रोजच्या रोज पण म्हणत नाही, मोठा असला पाहिजे नाही, काही गरज नाही, तुमचा पर्सनल असू दे, काही बिघडत नाही. पर्सनल प्रश्नाचा सुद्धा कुठेतरी सार्वजनिक जीवनाशी संबंध असतो, तेवढंच बाकी निश्चितपणे. तर तुम्हालाही काही विजय कुंभार सरांना प्रश्न विचारायचे असतील, काही मतं मांडायची असतील तर कमेंट बॉक्समध्ये मांडा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.